एकजुटीने पेटल रान तुफान आले या काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आले या एकजुटीने पेटल रान तुफान आले या काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आले या ढेगाळ माय मातीच्या ह्या डोळ्यात जागली या आस घेऊन हात हातामंदी घेतला लेकरांनी ध्यास लई दिसानी भारल्या वाणी शिवार झालं या एकजुटीनं पेटल रान तुफान आलं या काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आलं या पिचलेला इझलेला टाहो कधी न कुणा कळला तळमळलीस तू करपुनी हिरवा पदर तुझा जळला छळ केला पिढी जात तुझा गा उखडून वनराई अपराध किती झाले पण आता शरण तुला आई परतीन आली जाण जागर झालं या एकजुटीनं पेटल रान तुफान आलं या काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आलं या जरी रुजलो उदरात तुझ्या कुशीत तुझ्या घडलो स्वार्थाचे तट बांधत सुटलो अनवैरी तुझे ठरलो चालवुनी वैराचे नांगर पंचायत कमिटी ग्रामपंचायत खैरीवल माझारी यांनी करावं अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. ज्याच्या कर्तृत्वाचे हात आभाळाला भेटतात तोच माणूस यशस्वी होतो पण आभाळाला हात याला निर्व्याज सहकार्य वृत्तीचा किरण पुरंदर साहेब बक्षीसातला पडो की त्यांनी सन्मानले पुरंदर साहेब यांचं स्वागत करावं. स्वागताचा हा आदरणीय पुरंदर साहेबांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. यानंतर आदरणीय छत्रबाजी पटले साहेब सहाय्यक गटविकास अधिकारी यांचे स्वागत आमच्या खैरीवल माझारीचे पोलीस पाटील आदरणीय पूजा देशमुख मॅडम यांचे स्वागत ग्रामपंचायत सदस्य शोभाताई कंगाले घेतील तर ते लक्ष्मी त्यांना विनंती करतो.
त्यानंतर आदरणीय त्यांचे स्वागत छायाताई कागदपत्रावरती लक्ष्मीकांना विनंती करतो. मसली तालुका पुणे जिल्हा नागपूर यांचे स्वागत ते लक्ष्मीकांना विनंती करतो. उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत भंडारा यांचं आगमन झालेलं आहे. मी सर्व आपल्या पंचायत समितीचे सभापती आदरणीय नंदागौडी साहेब उपमा यांचे स्वागत पुरुषोत्तमजी रुक्मडे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सभापती सन्मानाने विनंती करतो की त्यांनी टाळ्या वाजवून सन्मान्य नंदगौड त्यानंतर येडमेश्वर स्वच्छता विभाग भंडारा यांचे स्वागत झालेले आहे. समोरील सर्व उपस्थितांचे संपलेलं आहे. यानंतर वृक्षवल्ली नटले सुंदर आमचे गाव विकासाच्या वाटेवर शब्दांनी काय त्यांना बांधावं, भावनांनी काय त्यांना गुंफावं, उत्साही सरसरट चैतन्य त्यांचं अशा स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाबा स्त्री शिक्षणासाठी ज्यांनी पुढाकार घेतले अशा स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या त्यांना विनंती करण्यात येते आपण मंचावर यावे. सर्वांगीण शिक्षण हायस्कूलचे प्राचार्य अमोल भाऊ आपले समाज घडवण्याकरिता आपल्या प्राणांची आहुती दिले, आपले जीवन व्यतीत केले, आपले संपूर्ण आयुष्य खर्च केले अशा संपूर्ण महामानवांना या ठिकाणी प्रथमतः मानवंदन करतो. आजच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान तसेच मान्यवरांचा सन्मान ह्या कार्यक्रमाप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित असणारे ज्यांचे आदर्श आताची पिढी ही वेगळी आहे, पण 25 वर्षापूर्वी ज्यांनी सरपंच होऊन गावाला सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून त्या पाटोदा औरंगाबाद जिल्ह्यातील पाटोदे हा तालुक्याला संपूर्ण देशात पोहोचवले असे भास्कररावजी पेरे पाटील यांचं आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आमचे दुसरे मान्यवर मुरमाडी या ठिकाणी आम्ही कृषी पदविका घेत असताना त्यांच्याच खूप ह्या नाटकात ज्यांनी खलनायकाची भूमिका सादर केली असे आणि त्यानंतर त्यांनी खराच या शाळेला आज राज्यात पोहोचवले. एक आदर्श शाळा केली, मोठमोठ्या शाळेच्या स्पर्धेत आपल्या शाळेचे मुले तयार केले असे आमचे मुबारक अली सय्यद सर. त्याचसोबत आमच्या पिटेरी या ठिकाणी पुण्यासारख्या शहरातील वातावरण सोडून पिटजरी या ठिकाणी जंगलात 2 वर्ष राहून सका नागझिरा या पुस्तकाची गावात राहून आम्हाला स्वच्छतेसाठी किंवा इतर विशेष कामासाठी मदत करणारे आणि पक्षी तज्ञ प्राणी प्रेम आणि निसर्गावर ज्यांचा प्रेम असे किरण दादा पुरंदरे आमच्या ग्रामपंचायतला सुरुवातीपासून ज्यांनी मदत केली, ज्यांनी सहकार्य केले, ज्यांच्या सहकार्याच्या भरोश्यावरच आपली ही ग्रामपंचायत आज राज्यात पोहोचली आणि असे आम्हाला सहकार्य करणारे नेहमी छोटे छोटे कुठलेही प्रश्न असो, लहान प्रश्न असो, आम्ही सरांपर्यंत पोहोचवतो, सरांचं मार्गदर्शन घेतो. आमचे आदर्श, आमचे मार्गदर्शक असे माननीय आमच्या भंडारा जिल्हा परिषदचे डेप्टी शिव नंदागौडी साहेब त्यावेळी पोहोचले, त्यावेळी त्यांनी मदत केली आणि ज्यांच्या मार्गदर्शनात आम्ही राज्यात पोहोचले असे नागपूर या ठिकाणी सहाय्यक गट विकास पदावर
उपस्थित असणारे माननीय छत्रपती पटले सर यांचा मंचावर असणारे संपूर्ण भंडारा गोंदिया ह्या ठिकाणून आलेले मान्यवर, भंडारा गोंदिया या ठिकाणून बरेचसे मान्यवर आलेले आहेत आणि त्यांनी विविध सरपंचांनी चांगले काम केलेले आहेत. राष्ट्रीय पंचायत राष्ट्रीय पुरस्कारांसारखे पुरस्कार सुद्धा त्यांनी मिळवलेले आहेत. असे संपूर्ण मान्यवर, संपूर्ण जिल्हा परिषदचे कर्मचारी, माझ्या पंचायत समितीचे सर्व कर्मचारी, सर्व पदाधिकारी, तालुक्याहून आलेले सर्व सरपंच, सर्व ग्रामपंचायत अधिकारी, माझ्या तंटामुक्तीची टीम, संपूर्ण ग्रामवासी, विद्यार्थी, माझ्या सर्व शाळेचे शिक्षक, पिंडके पारेतून आलेले सर्व शिक्षक, सर्वांना मी प्रथमतः नमस्कार करतो. सर, मी माझ्या गावाची ओळख म्हणून प्रास्ताविकामध्ये सांगत आहे. माझे गाव 2442 लोकसंख्या असलेले 4 गावांनी व्यापलेले या ठिकाणून पिठेझरी हे गाव 10 ते 11 किलोमीटर आणि नागजिराज राष्ट्रीय अभयारण्याच्या पायथ्याशी बसलेल्या ह्या गावामध्ये संपूर्ण 99% आदिवासी एक गाव, 2 गाव बहुसंख्य ओबीसी आणि 1 गाव SC आणि ST अशा विविध जातींनी व्याप्त असलेले आणि एकत्र कुठल्याही कार्यक्रमाला असो त्या कुठल्याही कार्याला एकत्र येणाऱ्या संपूर्ण लोकांनी व्याप्त असलेले हे माझे 4 गाव, 2442 लोकसंख्या असणाऱ्या ह्या गावाचा सरपंच पदाचा पदभार मी 12 फेब्रुवारी 2021 ला ज्यावेळी पदभार स्वीकारलो, मला हा जो पदभार जो मिळाला हा माझा अविरोध माझी निवड झाली. सरपंच आणि सदस्य या पदासाठी सुद्धा माझी अविरोध निवड झाली. त्यापूर्वी मी 5 वर्षापूर्वी ग्रामपंचायत सदस्य पदासाठी उभा होतो. त्यावेळी मी उभा असताना त्यावेळी पडलो, पण 5 वर्ष लोकांनी आपल्याला जबाबदारी सोपवली. आपण आपल्या गावासाठी काहीतरी केले पाहिजे. अनेक असे उदाहरण होते, त्यांचे मार्गदर्शन घेऊन आपण आपल्या गावासाठी विविध प्रकारचे उपक्रम राबवण्याला सुरुवात केली. जर आपल्याला ही 5 वर्षाची संधी मिळाली, समोर आपल्याला संधी मिळते की नाही. मी सिलेक्शन मधून आलेला होतो. इलेक्शन मध्ये कदाचित मी निवडून येण्याची माझी ताकद नव्हती, कदाचित मी समोर निवडून येण्याची शाश्वती सुद्धा नाही. कारण की माझ्या स्पष्ट बोलणे, मी गावात रस्ते खोलवणे, अतिक्रमण काढणे, मी माझ्याच लोकांची रस्त्यावर टाली उभे, माझ्या स्वतःच्या चुलत भावाची टालीची हवा सोडली मी स्वतः, म्हणजे ते लोक माझ्या विरोध जातील. त्याच्यामुळे मी संधीचे सोने कसे करायचे म्हणून अवघ्या 5 वर्षात आपल्याला संपूर्ण काम करणे. 11 फेब्रुवारी 2026 ला माझा पदभार हा खाली होणार आहे. म्हणून ह्या 5 वर्षात आपल्याला आपल्या गावासाठी काहीतरी करायचे, आपल्या गावाची ओळख निर्माण करायची, ह्या दृष्टिकोनातून कामाला सुरुवात केली. कामाला सुरुवात करीत असताना 12 फेब्रुवारी 2021 ला सरपंच पदावर विराजमान झालं. त्यानंतर 31 मार्च 2021 ला फक्त 1.5 महिना बाकी होता. सुरुवात पहिले 100% कितीतरी वर्षांनी थकीत असणारे कर, त्यावेळी आम्ही जप्तीची प्रक्रिया सुद्धा राबवली, पण कुणाची जप्ती करायचा प्रसंगच उद्भवला नाही. सर्वात पहिले 100% कर वसुली केली. त्यानंतर आपले गाव स्वच्छ, सुंदर आणि हरित कसे व्हावे ह्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला आणि त्यासाठी माझ्या बचत गटाच्या महिला असो, तंटामुक्ती समिती, सर माझी तंटामुक्ती समिती 30 ते 35 लोकांची तंटामुक्ती समिती आहे आणि तंटामुक्ती समिती माझे ग्रामपंचायतचे सहकारी तसेच गावकरी यांच्या मदतीने 50 ते 60 लोकांच्या साह्याने आम्ही संपूर्ण 4ही गावात कुणाचे रस्त्यावर खुंट असो, कुणाचे ट्रॅक्टर असो, रस्ते मोकळे कसे राहतील यांच्यासाठी पहिले सुरुवातीला प्रयत्न केला. तर त्यानंतर आम्ही स्वच्छतेकरिता सुरुवात केली. स्वच्छते 50 होतो. आम्ही 300 रुपये एक्स्ट्रा चार्ज घेतला. एक स्वच्छता मजूर नेमला आणि आम्ही आमच्या पिठेझरी हा ठिकाण पर्यटन स्थळ आहे. सर पर्यटन ठिकाणी बरेचसा कचरा निर्माण होतो. पिठेझरी या ठिकाणी तसेच इतर गावातील कचरा एकत्र करून तो आमच्या इकडे कचरा वर्गीकरण शेड तयार केला. त्या ठिकाणी कचरा वर्गीकरण केला जातो बचत गटांच्या महिलांच्या द्वारे आणि वर्गीकरण करून कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी आता बेलिंग मशीन, क्लिनिंग मशीन 57 रुपये बाकी होते. त्या मंदिराच्या पैशातून आम्ही गावाचे काम केला. गावात झाडे लावले, फळ झाडे असो, छोटे झाडे असो किंवा इतर झाडे
त्या सार्वजनिक हनुमान मंदिराच्या पैशातून आम्ही झाडे लावला. लोकांची सभा घेण्यात आली, लोकांनी सहकार्य केले. त्याच्यामुळे आपल्या गावाला हा सभोवतालचा परिसर येते, ह्या ठिकाणी खुला कचरा काही फेकला जायचा, संपूर्ण सभोवताल गंदगी राहत होती. हा संपूर्ण परिसर आम्ही स्वच्छ करण्याचा प्रयत्न त्याच्यातून सुरुवात केला. ह्या सुरुवातीला आता गाव धीरे धीरे वाढत गेला. आम्हाला ह्याच्या आधारावर आम्हाला बरेचसे असे पारितोषिक सुद्धा मिळाले सर. आर पाटील सुंदर ग्राम योजनेच्या तालुक्याला पहिल्यांदा, त्यानंतर जिल्ह्याचा सुद्धा आम्हाला पुरस्कार मिळाला. संत गाडगेबाबाचा विभागात दोनदा प्रथम सरांच्या सहकार्याने राज्यात तृतीय एकदा संत गाडगेबाबा सुद्धा आम्हाला पुरस्कार मिळाला. माझी वसुंधरा सुद्धा चांगल्याचे आम्ही पार्टिसिपेट केला, त्यांचा रिझल्ट यायला आहे. आता आम्ही मुख्यमंत्री जनसमृद्धी अभियानात सुद्धा पार्टिसिपेट केला. ह्याच आधारावर आम्हाला अशा प्रकारचे पुरस्कार सुद्धा मिळाले सर. आम्ही जो कर घेतो, कराच्या आधारे आम्ही काही तुमच्या पावलावर पाऊल म्हणा, आम्ही काही सुविधा देण्यास सुद्धा सुरुवात केली. आमच्याकडे 4 गाव आहेत. 4ही गावात ग्रामपंचायतची पाहिजे तशी हैसियत नव्हती. त्यामुळे 2 गावात ग्रामपंचायतच्या आणि 2 गावात पहिल्यांदाच त्या गावात ज्या आटा चक्क्या चालू होत्या, आम्ही जे टॅक्स भरतात त्यांना आटा सुद्धा फ्री 4ही गावात दळून देतो. त्याचबरोबर पाण्यात सुद्धा आरोचे पाणी सुद्धा आम्ही देतो. त्याचबरोबर गरम पाण्याची सुद्धा सुविधा आम्ही पाईपने पाणी देऊ शकलो. रोड बनलेले होते, रोड बनले, संपूर्ण रोड फुटले राहते, म्हणून आम्ही चौकामध्ये वॉटर हीटर बसवले आणि गरम पाणी सुद्धा देणे सुरुवात केली. आमच्या सुविधा निर्माण करत असताना आम्ही आपल्या संपूर्ण गावातील ज्या शाळा आहेत, शाळामध्ये सीसीटीव्ही लावले. ग्रामपंचायत मधून शाळा शिक्षक कसा शिकवतो, काय शिकवतो, आवाजासकट आमच्या ग्रामपंचायत मध्ये संपूर्ण 4ही शाळा दिसतात. 4ही गावचे जे चौक आहेत ते आमच्या ग्रामपंचायत मध्ये देतात. म्हणजे ग्रामपंचायतच्या संपूर्ण गावावरती ग्रामपंचायतच्या हालमधून नजर आम्ही ठेवण्याचा प्रयत्न सुद्धा केले सर. त्याचबरोबर 26 जानेवारीला सर आपल्या गावात विशेष असे ज्यांनी गावाचे नाव उजागर केले अशा लोकांना ग्रामरत्न पुरस्कार, कृषीरत्न पुरस्कार, कन्यारत्न पुरस्कार, क्रीडा पुरस्कार, एखादा क्लास 1 अधिकारी जर गावात तयार झाला तर संपूर्ण गावात मिरवणूक काढण्याचा सन्मान सुद्धा आम्ही करण्याचा प्रयत्न चालू केला सर. हा अशा प्रकारचे शहरातील लोक आपल्या गावात आल्या पाहिजेत. बरेचसे आता साकोलीचे लोक विचारतात तुमच्या गावात थोडी जागा आहे का, आम्हाला तुमच्या गावात घरारी जागा पाहिजे. म्हणजे आज शहरातील लोक आपल्या गावात येण्याच्या मार्गावर आहेत. त्याचबरोबर शाळेतील विद्यार्थी सुद्धा जसे मुबारक अली सरांच्या शाळेमध्ये नागपूर पासून विद्यार्थी येण्यासाठी हा करेल, त्याच पद्धतीने शाळेत सुद्धा आमच्या बाहेरील विद्यार्थी यावे. विविध प्रकारचे काम आम्ही आमच्या ग्रामपंचायतद्वारे करू. आम्ही भविष्यात वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा सुद्धा निर्माण करू अशी ग्वाही देतो व आपले 2 शब्द इथेच बंद करतो. जय हिंद, जय भारत. मान्यवर, मी स्वतः इथं पेरे पाटलांना आणि पुरंदरे सरांना आणि सय्यद सरांना ऐकायला आलो, त्याच्यामुळे मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. पण या अभियानामध्ये जेव्हा जेव्हा मी पुरुषोत्तम भाऊचं नाव घेईन तेव्हा सगळ्यांनी समजायचं की तो लहान मुलगा जो इथे बसला आहे किंवा लहान मुलगी बसली आहे आणि एखादा ज्येष्ठ माणूस इथं या गावातला आहे आणि आमचे ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी, उपसरपंच राहोत, सन्मानित सदस्य राहोत, त्याचबरोबर आमचे ग्रामविकास अधिकारी राहोत, या सगळ्यांचं मिळून मी पुरुषोत्तम असं नाव घेतोय. त्याच्यामुळं वलमाझारीच्या म्हणजे चढत्या ग्राफमध्ये मी स्वतः होतो, इथं व्हिडिओ म्हणून काम केलेलं आहे आणि पहिल्यांदा स्वच्छ भारतचं नाकारलं सुद्धा मीच आहे. त्याच्यामुळे खूप चांगला आवश्यक असतो, कारण की संवाद साधताना प्रामाणिकपणा संवाद साधतो. मराठवाड्यातले पेरे पाटील आपल्या भाषेमध्ये आपल्या वराडल्या लोकांच्या किंवा झाडेपट्टीच्या लोकांशी बोलतात किंवा पुरंदरे साहेब पश्चिम महाराष्ट्रातले त्यांच्या भाषेमध्ये आपल्या लोकांशी बोलतात. तर हे सहज बोललं जात नाही, प्रामाणिकपणा बोलला जातो. त्यांनी ज्या कामात आपल्याला जो झोकून दिलेलं असतं तो प्रामाणिकपणा आपल्याशी संवाद साधतो. जसं मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत 5-5 ग्रामपंचायत निवडल्या आणि त्या दर्जाची ग्रामपंचायत आमच्या वलमाझारीची आहे. त्याचबरोबर संयुक्त राष्ट्रांनी
सर्वांसाठी जो एक उद्देश ठेवला आहे शाश्वत विकासासाठी जागतिक परिवर्तन कार्यक्रम 2030 या अंतर्गत एक 17 गोल करताना आता इथं सामान्य सरपंच पण असतील, पण गावातली पहिली शिवी सरपंचालाच भेटते, पण पहिली तारीख कधी भेटत नाही. असं नेहमी होतं की जेव्हा काही बिघडलं की काय करतो सरपंच, त्याला समजत नाही का, असं होतं का तसं होतं का. पण त्याच्या अडचणी मी स्वतः वलमाजरीचे कॅशबुक चेक केले, त्यामुळे मला माहिती आहे यांची इन्कम किती आहे. आणि त्याच्यामध्ये एवढा मोठा परिसर आणि एवढा मोठा आवाका सांभाळणं. मी 2021 ला इथं व्हिडिओ होतो आणि आम्ही थीम केली होती की पंचायत समिती साकोली अंतर्गत सगळं ग्रामपंचायतच्या इमारतीला सारखं कलर असायला पाहिजे. तर तेव्हा माझा पहिल्यांदा पुरुषोत्तम भाऊशी सामना झाला होता, बोलणं झालं होतं. तेव्हा त्यांनी शेवाळी कलर आम्ही निवडला होता. त्याचा आता पण मला असं वाटतं की पुरुषोत्तमरावांनी ते कंटिन्यू ठेवलेलं आहे. खूप मोजक्या सरपंच लोक, मान्य जिल्हाधिकारी, मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी, डेप्युटी सीओ, बीडीओ आणि विस्तार अधिकारी यांच्याकडे जातात आणि पिच्छा पळवतात की आमचं काय सेक्टरवरती आपण काम करतो. याच्यामध्ये नाराजी असू म्हणतो, कधी कधी असं वाटतं की आमच्यासाठी काम होत नाहीत. तुटपुंजी ग्रामपंचायत स्तरावरती तुटपुंज निधी असतो, त्याच्यामध्ये सरपंचांना हा सगळा डोळ्याला सांभाळायचा असतो. पण या राज्यस्तरीय इतक्या मोठ्या अभियानामध्ये पार्टिसिपेट करायची हिंमत आणि ताकद वलमाजरीने दाखवली, त्याच्याबद्दल मी त्यांचं कौतुक करतो. त्याचबरोबर एक प्लुटोचा रिपब्लिक नावाचा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की न्याय ही नैतिक गोष्ट आहे. आणि नैतिक गोष्ट यासाठीच आहे की जेव्हा ती सार्वजनिक नैतिकता असते तेव्हा गावाचा विकास होतो आणि सगळ्या सेक्टरला त्याचा न्याय भेटतो. त्यानुसार जो समाज आपण ज्या समाजात जन्माला आलो त्या समाजात आपण जाताना कोणता समाज देऊन जातोय आपल्यावरती अवलंबून नसतं, कारण की आपल्याला कसा समाज भेटला हे महत्वाचं असतं. आता या कार्यक्रमामध्ये मी स्वतः इथं एक श्रोता म्हणून आलेलो आहे आणि या कार्यक्रमाच्या इतक्या सुंदर नियोजनाची जबाबदारी वलमाजरी ग्रामपंचायतने घेतली. त्यांचं म्हणजे कौतुक करतो. मला अभिमान वाटतं की इतकं चांगलं गावाचं नियोजन त्यांनी केलं. गावामध्ये एंट्री मारल्याबरोबर आपल्याला आदर्श सरपंच पुरस्कार, राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांचा गौरव, महाराष्ट्र भूषण पुरस्कार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार, लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार, ग्राम रत्न पुरस्कार, निर्मल ग्राम व संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी आदरणीय पाटील साहेब सन्मानित करण्यात आलेले आहेत. विशेष म्हणजे त्यांना मिळालेल्या प्रत्यक्ष पुरस्कारांपेक्षा त्यांनी पाटोदा गावाला जो ISO मानांकन आणि गावाची झालेली जागतिक कीर्ती हाच पाटील साहेबांचा सर्वात मोठा सन्मान मानला जातो. कर्तृत्वाच्या पावलांनी गाठली शिखरे यशाची आपण सारी. जगद्गुरु तुकाराम महाराज, राष्ट्रसंत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि मला माझ्या जीवनात ते ज्यांचं प्रत्यक्ष दर्शन झालं ज्यांच्याबद्दल मला अत्यंत आदर आहे असे आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती कैलासवासी अब्दुल कलाम साहेब यांना वंदन करून माझ्या वंजारी नगरीमध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या यशस्वीतेसाठीचे प्रयत्न चालू आहे. त्यामधला एक भाग आजचा आपल्या गावाने ग्रामपंचायतीने आयोजित केला. त्यामध्ये आम्हाला बोलवलं, आमचा आदर सत्कार केला. तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल गावकरी ग्रामपंचायतीचे मनापासून आभार मानतो. या कार्यक्रमाला आणखी 2 मान्यवर आहेत ज्यांचे शिक्षण क्षेत्रात काम आहे असे सय्यद सर व ज्यांचं पक्षाच्या बाबतीत ज्यांचं प्रेम आहे, माहिती अनुभव असे पुरंदरे संस्थांचे आपल्याला ऐकायचे. खरं तर मला त्यांच्या नंतर बोलायचं होतं पण त्यांचा कार्यक्रमाला उशीर झाला. मला 7 वाजता अमरावतीला पोहोचायचे कार्यक्रम आहे. मी तुमच्या दोघांची माफी मागतो का मी नाईलाजाने बदल करून घेतला. या कार्यक्रमाला आपल्या जिल्ह्यातील पंचायत समिती, जिल्हा पंचायतीचे अधिकारी पदाधिकारी आवर्जून उपस्थित आहेत, मंडळ आवर्जून उपस्थित आहेत. मी आल्यापासून पाहतो आणि माझी नजर फार भामटी होती. तुम्ही म्हणता तसे मी आले. पुरुषोत्तम भावाने नावाप्रमाणे काम केलं, साधाचं काम. मी सहसा कोणाची प्रशंसा करत नाही
लई झाडावर कोणाला चढवत नाही, पण इथे आल्यावर असं लक्षात आलं की नाहीला यांनी काम चांगलं केलं ते चांगलं म्हणलंच पाहिजे. मी आता सरपंच ताईला म्हणलं मी चांगलं कोणाला म्हणत नाही, मी शिवाय देत असतो. तर ते ताई म्हणे तुमच्या शिवाय पण आम्हाला आवडतात, देत जा शिवाय पण चांगल्याच आहे. मुख्यमंत्री ग्राम समृद्धी योजना का आहे, कशासाठी, लोक कशासाठी समजते मला माहित नाही, पण सर मी याच्यासाठी समजतो. मुख्यमंत्री ग्राम समृद्धी योजना बघा, तुम्हाला काय समजत असते ते समजा, नसेल समजत ते नका समजा. आपले वाढवाडी किती वर्ष जगायचे, आजोबा पंजोबा 100 आणि आता आपले पोरं 50-60. मग आपला विकास झाला का नाच झाला, अधोगतीने चाललो आपण. आपले गेलं तर हा विकास काय झालायचा आम्हाला, आणि पुढची पिढी आणखी 10-20-25 वर्षांनी जर 20-25 वर्षात नंबर असेल, जे शासनाने सरकारी अधिकाऱ्यांना निकष दिले ते पाळायला पाहिजे. काय निकष येते, तुम्हाला दुसऱ्या गावामध्ये जाऊन काही सेवा करायची का नाही, दुसऱ्या गावाला काही पैसे द्यायचे का नाही, मग करायचे का. पहिलं काम आहे पाणी चांगलं केलं पाहिजे, स्वच्छ. दुसरं काम आहे झाडं भरपूर पाहिजे, फळाचे पाहिजे. मंदिराचे पैसे झाडासाठी वापरले नाही, प्रास्ताविक मध्ये ऐकलं मंदिराचे पैसे. तुम्हाला सांगू, याचा अर्थ असा होतो की खरा परमार्थ ह्या गावाला कळला. मंदिराचे पैसे सत्कार्यासाठीच राहते, कामात आले, हनुमंतराला खुश झाले असते. झाडे भरपूर लावा, फळाचे लावा, मुलांचे शिक्षण चांगलं करा, त्यांना संस्कार द्या. सय्यद सर सांगतील तुम्हाला शिक्षणाचे लय गरज आहे. आमचे गाडगे बाबा, तुकडोजी महाराज, सावित्रीबाई, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज या लोकांनी एवढे प्रयत्न केले शिक्षणासाठी, म्हणून आपण कपडे घालतो. नाहीतर कपडे बी घातले नसते आपण तसे हिंडलं. हे सत्य आहे साहेब, काय ज्यांचे उपकार आहे ते आहेच ते. म्हणून शिक्षण लय महत्वाचं आहे. अजून एक गावाला माझी विनंती आहे, बाहेरचं खाऊ नका, गावातलं खा, परिसरातलं खा, ओळखीचं खा. बाजारातून लय भेसळ येते आता. आयत्या मसाल्यामध्ये गाढवाची लीट काढून होती, गाढवाची शी खायची तर खा, है ना. तुम्ही आपण सगळे हॉटेलमध्ये जेवलेले आहे कधी ना कधी. साहेब तुम्ही आठवण करा, ध्यान करा, हॉटेलमध्ये त्या भाजीला जी चव आहे, टेस्ट आहे, तशी तुम्हाला घरी कधी आली का नाही आली. मग असा कोणता मसाला आहे जो तुमच्या बायकोला माहिती नाही, कधी तर तशी चव लागायला पाहिजे. मग हॉटेल सारखी चव घरी येत नाही, याचा अर्थ असा की बायको घोड्याची शीट टाकत नाही. गाढवाची घोड्याची लीट टाकून तशीच भाजी लागत. आणखीन एक काम आहे, म्हाताऱ्या लोकांना जीव लावा. वयस्कर म्हातारे असते ना गावात, त्यांच्याशी गोड बोला, त्यांना जीव लावा, त्यांच्या तोंडावर हात फिरा. त्यांचा खर्च लई कमी असतो. एक शर्ट 12 महिने घालते ते, त्यांना खायला एवढं लागतं. पण आम्ही म्हाताऱ्या संग बोलत नाही चांगलं. अजून एक काम सांगतो, म्हणजे काम जरा अवघड आहे. म्हणलं तर सोपं आहे, म्हणलं तर अवघड आहे. आमच्या मराठवाड्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्रात मी अनेक वेळा ते काम सांगितलं, लोकांना करायचा प्रयत्न केला, पण लोक काय ऐकत नाही. एक गाव ते काम करत नाही साहेब, एक गाव. मग नाही सांगितलेलंच बरं, आता मी कटाळून गेलो आहे का नाही. काय वाटतं तुम्हाला, पण कोणीच ऐकत नाही.
प्रयत्न करू का आपण? हो, महिला मंडळ प्रयत्न करतात का? करतात. जर तुम्हाला 100 वर्ष जगायचे असेल आणि ग्राम समृद्धी योजनेत राज्यात पहिले यायचे असेल तर एक काम करा, दुसऱ्यावर चढायचं नाही. कशाला दुसऱ्यावर चढायचं मला कळत नाही. कुणाला शेती दिली, कुणाला रूप दिलं, कुणाला सोनं दिलं, कुणाला नोकरी दिली, देऊ द्या ना. देवाने आपल्याला जे दिलं ते समाधान माना. तुमचं गाव एवढं सुंदर आहे, तुम्हाला सांगतो. काय सांगा, मला आल्यापासून जळजळ होती, पण मी जळत नाही. मी म्हणतो चांगलं आहे, असंच गाव व्हायला पाहिजे, अशी आमची इच्छा आहे. पाणी सगळ्यांचं खराब झालं, तुमचं नाही, सगळ्याचं. सगळ्या महाराष्ट्राचं पाणी खराब झालं आणि जिकडे MIDC आहे, उद्योग आहे, तिकडे जास्त खराब झालं. ड्रेनेज सोडलं, सांडपाणी सोडलं, कारखान्याचं पाणी सोडलं, म्हातारा मेलं ते रात पण पाण्यात टाकते. इकडे कुठे टाकते? पाण्यात टाकते. अरे देवा, मला सांगा, मेलेल्या माणसाची राख पाण्यात टाकायला चालते का? प्यायला चालते का? 1 ग्राम राख घेतली, 1 ग्राम गिलास भर पाण्यात टाकली आणि एखाद्या बाईला प्यायला दिली, पी बाई काय नवऱ्याची राख पेन का? नाही प्यायचं. दुसऱ्याच्या पाण्यात पोतभर कसं काय टाकते? आरामभर त्याच्यातच 5 झाडं लावले. आईची आठवण राहिली, 5 झाडं लागले. नेऊन टाकायचे, 500 रुपये वाटले. किती चांगलं आहे. म्हणून समृद्ध जे मुख्यमंत्री ग्राम समृद्धी योजना आहे ती लोकांना हुशार करायसाठी, त्याच्यासाठी सगळ्या गावांना भाग घेतला पाहिजे. आता एखादी म्हातारी काय म्हणून, भाऊ तू मोठा शहाणा आहे, सोडून द्या, कशाला धरून बसते. आता अजूनही पागल लोक आहे, ती इस्त्यावर काम करते, काट्यावर झोपते. कमाल. कधी कधी कितीतरी त्याने म्हणजे वाईट घटना घडतात, तरी लोक सोडत नाही. चुकीच्या परंपरा बंद करा. या सगळ्या गोष्टी करायच्या तर साहेब तुम्ही सांगितले तसं पंचायतीकडे बजेट नाही, पंचायतीकडे पैसा नाहीये. लोकांना वाटतं पंचायतीकडे लय पैसा आहे, सरपंच लय खातो. असं नाहीये. तिथे जाऊन बघा. कोणी पाहुणा आला, चहा पाजायची ना, सरपंचाला घरातून पैसे घालला लागले. तुम्हाला सांगतो, मी महाराष्ट्रभर फिरलो, देशभर फिरलो, जवळजवळ सगळे सरपंच कर्जबाजारी झाले आणि बापाच्या जमिनी विकल्या. हे मोठेपणात मिळले सगळे. असे काय पैसे काढून खाता येते का पंचायत मध्ये? आणि नुसत्या सरपंचाच्या सहीने पैसे निघत नाही, त्याला ग्रामसेवकाची पण सही लागते, त्याला BDO साहेबाची मान्यता लागते, तेव्हा पैसे काढता येते. असं कुणी गेले पैसे काढून घेतले खाल्ले असं होईल का? आणि तुम्हाला सांगतो, ग्रामसेवक पैसे काढून द्यायसाठी ठेवलं का सरकारनं? जो धनावरचा नाग आहे, राखणदार आहे तो, राखणदार. त्याला कशाला ठेवलं? तिथे पैसे काढायला ठेवलं. तो सरपंचाला बनवतो, हवा 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 साहेब म्हणतो, पण पैसे काढत नाही. त्याची नोकरी जाईल ना. म्हणून लोकांमध्ये जो गैरसमज आहे की सरपंच पैसे काढून खातो, असं होत नाही. ठीक आहे, काही प्रमाणात काही सरपंच वाईट वागत असतील, पण जवळजवळ सगळे सरपंच एका तराजू होते असं नाही. मी 25 वर्ष सरपंच होतो, एक हाती सत्ता होती. मला 5 मुली आहेत, मुलगा नाही. मी 5ही मुलीची शपथ खाऊन सांगतो, 25 वर्षात मी 25 रुपयाचं लफडं केलं नाही. कशाला करायचं? सगळे सरपंच व्हायचं असते नाही. एखाद्याने केलं म्हणून सगळ्याला एका कोलावर मापायचे असं नाही. आता मिळून फुलेनं काय केलं, सरपंच म्हणजे बदमाश, सरपंच असा रंगून ठेवला.
लोकांच्या डोक्यात तो सरपंच बसला, टोपीवाला बाईवाल्याला असाच सरपंच दिसला त्याला. चांगला सरपंच दिसलाच नाही, हा ना. आज म्हणून फुले भाऊ असते ना, एवढा चांगला सरपंच निर्माण केला असता त्यांनी महाराष्ट्र पात्र राहिला असता. आणि पहिलं पात्र पुरुषोत्तम भाऊचं घेतलं असतं, हा ना. ठीक आहे, त्या काळात त्या सरपंचाने काही असं केलं असेल, आम्ही नाही म्हणत नाही, तर सगळं वाईटच असतं असं नाही. म्हणून पाणी या ग्रामपंचायतीने गावाला चांगल्या सुविधा देण्यासाठी लोकांनी टॅक्स भरला पाहिजे. माझ्या गावात काय केलं मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. बच्चे कंपनी बच्चे लेवल झाले मी बसले, पुरावा बोलू नका. माझ्या इथे एका घराला टॅक्स आहे 5,000 रुपये वर्षाला. फुलझरीच्या लोकांवर नीट ऐका, टॅक्स भरा. आणि सरपंच साहेब, तुम्हाला माझी विनंती आहे, टॅक्स वाढवा. एका घराला कमीत कमी 10,000 रुपये वर्षाला टॅक्स पाहिजे. परत तुम्ही सांगा, माझा राग आला तर माझं बोलणं झालं, मला चपलाने हाणा तुम्ही, माझं काय म्हणणं. 10,000 लई झाले, 18,000 फुकटचे घेतले लाडक्या बहिणीने, तेव्हा नाही रोग आला. चला, कशाचे घेतले? 10,000 का घ्यायचे तुम्हाला सांगतो. आम्ही 5,000 घेतो ही गोष्ट खरी आहे. आम्ही सुविधा काय देतो ते बघा ना. माझ्या इथे 4 नळातून पाणी येते एका घराला. तुमचे काही लोक आलेले आमच्या इथं, पाहिलेले आहे. 4 नळातून पाणी येतं. जुन्या भांड्याचा नळ वेगळा, जायकवाडी धरणातून आणलेलं पाणी वेगळं. 20 लिटरचा जार एका घराला रोज एक, आणि रोज सकाळी पहाटे 5 ते 8 आंघोळीला गरम पाणी. तुम्हाला सांगू साहेब, आपल्याला हिशोब कळत नाही. गरम पाणी करायला एका घराला वर्षाला 10,000 रुपये लागत. काढून का हिशोब? 10,000 ऐकायला वाईट वाटले. 1,000 रुपये महिना लागत नाही, 30 रुपये रोज लागत नाही सरपंचाला वीजला. आणि त्या महिलाचे 2 घंटे जाते, 2 घंटे जाते त्या बाईचे पाणी कापायला. बरं, आमच्या विदर्भातले हलकट लोक आहे, आपल्या मराठवाड्यात तिकडं काय करायला लागतं माहितीये? पाणी नुसतं तापायचं नाही, जिथं आंघोळीची जागा आहे ना राजाला तिथं नेऊन द्यायचं. इकडे कसं आहे, कोण नेतो? घरी नेतो. चांगले उपकार आहे बाबा, हो लय भारी आहे. आमच्या तिकडे लोक नेतच नाही पॅकेट, त्यांच्या हाताला पेरले सगळे. महिलांनी नेलं नाही पाहिजे पॅकेट. याला आंघोळीला जायचं, याला न्यायचं ना. म्हणून 4 प्रकारचं पाणी, गरम पाणी, फिल्टर पाणी, आरोचं पाणी. आणि 20 वर्षे झाले 1 मिनिट नळ बंद नाही. आता एक जार मी पकडला, तुम्ही 10 रुपयाला मी पकडला तर 300 रुपये महिन्याचे, 3600 रुपये सालाचे. 10,000 घ्यायचे म्हणजे काय, लुटून खायला नाही घ्यायचे. एक पिठाची गिरणी आमची, वर्षभर दळण फुकट, 1,500-2,000 वाजते नाही का. सालभर दळण फुकट आहे. संपूर्ण गावाला वायफाय फ्री आहे सालभर. सगळ्या गावच्या महिलांना सॅनिटरी नॅपकिन फ्री आहे वर्षभर. मग काय पाहिजे तुम्ही? 5,000 रुपयात देतो काय काय हे मी पाहिलं पाहिजे. महिलांची व्यायामशाळा वेगळी आहे, पुरुषांची व्यायामशाळा वेगळी आहे, दोन्ही फुकट आहे. 7 वर्षे झाले, 7 वर्ष गावातले जे म्हातारे वयस्कर, त्यांना मुलं बाळा नाही, गरीब आहे, मुलं सोडून गेले, मुलं सांभाळत नाही, असे 40 म्हातारे ग्रामपंचायत मध्ये सांभाळतो आम्ही. त्यांचं खाणं पिणं, कपडा लत्ता, दुखणं गाणं सगळं करतो. तर गावातले म्हातारे कोणी सांभाळायला पाहिजे? पंचायतने सांभाळायला पाहिजे. साधी गोष्ट आहे. तुमच्या गावचं म्हातारे दुसऱ्या गावाला भीक मागायला गेलं, काय तुमची इज्जत राहिली? आता ह्या गावचे म्हातारे जर दुसऱ्या गावाला जाऊन भीक मागितलं, तुम्ही ग्राम समृद्धी योजनेत पहिले बी आले तर काय जाळायचे? आपल्या गावचे म्हातारे इथेच राहिलं पाहिजे ना, त्याचा सांभाळ केला पाहिजे.
सगळे रस्ते चांगले, शाळा चांगल्या, अंगणवाड्या चांगल्या, लाईट 24 तास आहे, सगळ्या शेताला रस्ते, ऑफिस चांगलं आहे. काय पाहिजे गावाला? आणि आमच्या इथे 10 वर्ष झाले सरपंच झेंडावंदन करत नाही. सरपंच झेंडावंदन करीत नाही म्हणजे झेंडावंदन कोण करत? जी बाई 1 एप्रिलला पहिल्या दिवशी पहिल्या नंबरची पावती फाडून टॅक्स पहिल्या नंबरची पावती तिच्या हाताने 15 ऑगस्टचे झेंडावंदन करतो आम्ही झेंडावंदन करत नाही. तिला एक साडी चोळी घ्यायची, तिची पूजा करायची, ताई तुमचा मान आहे घ्या. दुसरी पावती फाटली तर 26 जानेवारी, तिसरी पावती फाटली 1 मे असं. आणि महिला काहून तर सगळ्या प्रॉपर्ट्या महिलाच्या नावावर आहे आमच्या इथं. पुरुषाच्या नावावर प्रॉपर्टी नाही, माणसाला विकता येत नाही. हा, सगळ्या प्रॉपर्ट्या महिलाच्या नावावरच केल्या पाहिजे. इथे कसं आहे केलं ना? हा, सगळं यांच्या नावावर करायचं, यांचे कपडे काढून घ्यायचे, काढवायचे, यांच्या नावावर ठेवायचं नाही. हा ना, याचं नुसतं कागदावर आपल्या नावापुढे नाव लावायचं. माणूस एवढा बदमाश आहे. तुम्हाला सांगतो मी अंतःकरणापासून माझा अनुभव. सगळा संसार महिलाच्या हातात दिला ना, माणूस कर्जबाजारी व्हायचं नाही, माणूस आत्महत्या करायचं नाही, माणसाला व्याजाने पैसे काढायला लागायचे नाही. हो, फार भारी व्यवहार आहे यांच्याकडे. जागतिक बँकेपेक्षा सेफ बँक आहे. तिकडे धोका खाणारी बँक नाही. तुम्ही बाजारात गेला ना, माणूस 100 रुपये घेऊन, तुम्ही ध्यान करा साहेब, मी मग पुरुष आहे. बाजारात माणूस गेला 100 रुपये घेऊन, कोणीतरी मित्र भेटला, पाहुणा भेटला, राम 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 राम, या चहा घेऊ, 10-15 रुपये गेले. बाई बाजारात गेली, राम राम ये चहा घेऊ, असं कधी केलं? नाही केलं. ती सगळा बाजार करीन, घरी येईल, मग हातपाय धुवून चहा पिऊ. हा फरक आहे ना. बरं, तिला धाब्यावर जायचं नाही, तिला दारू प्यायचे नाही, तिला जुगार खेळायचं नाही, तिला कोणासाठी करायचं नाही. आणखीन एक सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगू तुम्हाला, बाईच्या हातात संसार असला तर काय होईल? 2 साड्याच्या वरती साड्या घ्यायची नाही. आता 50-50 साड्या आहेत तिच्याकडे. तिच्या हातात पैसे असल्यावर ती घेणार नाही. काय गरज आहे, कशाला पाहिजे मला, असं उलट होईल. माझ्या इथे चालू वर्षी सर रस्त्याला लावलेल्या झाडाला 1.5 लाख नारळ निघाले. 1.5 लाख. आणि आजच्या 5 वर्षाला तो आकडा जाईल 5 लाखावर. 5 लाख नारळ सरकारी जाग्यावर सरकारच्या पैशाने लावलेले झाड. नारळ विकत नाही आम्ही, गावातले पोरं तोडून खाते. खाऊ दे ना. आमच्या स्मशानभूमीत 100-200 क्विंटल जांभळ निघत असेल. जांभळ आमचे झाड पुढे चालले. आता कौट तर कोणाला माहिती नाही. आता हे पोराला सांगायला लागेल पुस्तकात, कौट गोल होत. या सगळ्या गोष्टी मोफत असल्यामुळे टॅक्स भरायला लोकांना काही अडचण येत नाही. शेती करायला ट्रॅक्टर आहे आमच्या इथं पंचायतच्या. इकडच्या सरपंचाला माझी विनंती आहे की शेती करायचा ट्रॅक्टर प्रत्येक पंचायतीने घेतला पाहिजे आणि गावातल्या शेतकऱ्यांची शेती केली पाहिजे कमी खर्चात. म्हणजे तुमचा खर्च निघून आल्यावर तुम्हाला 10% नफा आला, बस झाला. उदाहरणार्थ जर बाजार भावाने 10,000 रुपये बिल झालं शेतकऱ्याचं तर 7,500 घ्या. 6,000 त्याला खर्च येईल, 1,500 तुम्हाला नफा राहील, पण गरीबाला फायदा होईल ना. एवढे सगळं टॅक्स मध्ये आम्ही फायदा करत असल्यामुळे लोक 5,000 भरते. माझ्या इथे एक महिला आहे बिर्लाबाई मुच्छर, घरकुलात राहती, मंजुरी करती, नवरा नाही मुलगा नाही तरी 1 एप्रिलला पैसे भरती. अशा किती का महिला आहे. आणि थोडं काय आहे, पुरुषोत्तम भाऊ जसे म्हणले याची शक्यता नाही, ते खरं आहे.
कारण लोकांना असा कडकपणे त्रास झाला का लोक सरपंच बदलायला पाहते. पण तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे, मी तुमच्या गावचं बोलत नाही, पण सरपंच आणि ग्रामसेवक बदलायचा नाही बार, ज्याने गावचं नुकसान होतं. काय करणार तुम्ही बदलून? मला 25 वर्ष ग्रामपंचायत मध्ये काम केलं, राज्यात पहिला आलो, मला अर्धी ग्रामपंचायत कळली. मग 5 वर्षात आणि 2 वर्षात किती कळण यायला? अनुभव लागतो ना. ग्रामसेवक बी बदलायचं नाही, सरपंच बी बदलायचं नाही. तुम्हाला राग आला ना, कपडे काढून हाना, पण बदलायचं नाही. यांच्याकडूनच करून घ्या ना, हे गावातलेच नाही. बदलणं हा मार्ग नाही. दुसरी गोष्ट, जरी बदलला तर रागराग करायचं नाही किंवा सरपंचासंग विरोध करायचा नाही. सरपंचासंग चर्चा केली पाहिजे गावात. काय होतं, सरपंच निवडून आला का सरपंचाचं तोंड तिकडं, गावाचं तोंड इकडं, ग्रामसेवकाचं तिकडं. मग चांगलं कसं होईल? ग्रामसेवकाला तर लय जीव लावा. तुम्हाला हात जोडून विनंती आहे, ग्रामसेवकाचा रागराग करायचं नाही. ग्रामसेवक गावात आला का पहिले विचारा, चहा पिता का, जेवण केलं का, तुमचे आई बाबा बरे का, तुमची बायको बरी का, पोराला किती मार्क पडले, असं विचारा. तेव्हा ते गोड बोलून. तुम्ही गावात ग्रामसेवक आला, भाव 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 केला, मग ते फोन काढित, कोण व्हिडिओ साहेब का, जाधव साहेब आला आला, नुकसान बरंच झालं. तुम्हाला एक गोष्ट सांगू, ग्रामसेवकाला पण लय त्रास आहे हो. सगळे लोक शिव्या देते, पंचायत समितीचे लोक बी त्रास देते. शुगर बीपी झाली ग्रामसेवकाला. बरं एवढं हो, घरी गेल्यावर काय झालं, ग्रामसेवक सरपंच आहे. आणि एवढं हो, घरी गेल्यावर त्याच्या घरचं धोरणे असलं तर बरं, नाही तर 24 घंटे त्याला शिक्षा झाली ना, त्याने जगावं तर कसं जगावं. म्हणून ग्रामसेवकाला जीव लाव. ग्रामसेवकाच्या पोटात 33 कोटी देव आहे. कोणत्या देवाची पूजा करू नका, ग्रामसेवकाची करा. ग्रामसेवक हे ग्रामदैवतच आहेत. जर आपल्याला कळलं तर 300 योजना आहे सरकारच्या, 300. ग्रामसेवकालाच माहिती आहे 300 योजना. काय होऊ शकतं गावाचं, आणि त्या पूर्णत्वास न्यायला जबाबदार तोच आहे. म्हणून त्याच्या संग चांगले संबंध ठेवा. गाईचं दूध काढायचं, गाईचं गोमतेर काढायचं तर पाठवून हात फिरवतो ना, तसं ग्रामसेवकाच्या पाठवून हात फिरा. ग्रामसेवकाला जीव लावा. सरपंच सदस्याने हे अभियान लोकांना समजून सांगा. पाणी स्वच्छ द्या, झाडं भरपूर लावा, फळाचे लावा, फळाचे. सीताफळ, पेरू, आंबा, नारळ, चिकू रस्त्याने. मी लोकांना सांगतो फळाचे झाड लावा. लोक मला सांगते रस्त्याला जर फळाचे झाड लावले तर लेकरं ठेवायचे नाही. अरे लेकरासाठीच लावा म्हणतो मी. लेकराने खाल्ले पाहिजे म्हणून लावा, पण लेकराने खाऊ नये म्हणून फळाची झाडं लावत नाही लोक. लय हरामी झाड. मी एका गावात बोललो होतो, इतका तुम्हाला एक लेकराचा राग आहे, मग तो कुटाणा तो व्याप केलाच कशाला, त्या भानवाडीत गेले कशाला, बिगर लग्नात राहायचं ना. आपल्या लेकराने फळं तोडून खाल्ले, आनंद व्हायला पाहिजे आपल्याला. म्हणून फळाचं झाडाशिवाय पाऊस पडत. राम वनवासात गेला होता म्हणते 14 वर्ष, काय खाल्लं, फळ. आणि आम्हाला 14 महिने फळ भेटत नाही खायला. कसं व्हायचं, आणि का भेटत नाही, आम्ही लावत नाही. म्हणून लावा. झाडाशिवाय माणूस जगू शकत नाही. हे ऑक्सिजन झाडातून मिळतो. एका माणसाला जगायला 4 झाडं लागते. मुंबईत हजारो लोक मेले कोरोनाला. हे साहेब नीट ध्यान करा. मुंबईमध्ये हजारो लोक मेले कोरोनाला. इथे मेले का हजारांना?
तिथे काय नाही मेले, तिथे त्या मानाने माणसं कमी झाले, नाही तर मुंबई सारखं आपलं बी होईल. एका दिवसात एवढे मरतील सगळे. ऑक्सिजन नाही मिळालं काय करायचं? फोनची रेंज जाते का? कशी रेंज जाईल आपली? झाडं घातल्या पण शाळा उघड्या. सावित्रीबाई नसते ती एकही महिला एवढी थटून मटून आली नसती इथं, तिकडेच बसली असती कोपऱ्यात. आणि ती साडी ओढली जर झाली तर साडी बदलायला नव्हती म्हणून सर्दी होत होती तिला. आणि आम्ही काय आमच्या कपाटात मात नाही एवढ्या साड्या आहे, पण पोरीला पुस्तकं घेत नाही. पोरीला शिकवा. कोणत्या आईला काय वाटतं पोरीला एकटं कसं पाठवा शाळा? त्याला वाटतं पुरुषोत्तम धोनी चांगला बघता आला, पण माझ्या नातीचे लग्न झाले. मुलीचा तर विषय नाही. नातीला मुलं म्हणजे मी काय झालो? माझ्याजवळ मुली नाही राहिल्या आता. तुम्ही तुमचं पाहून घ्या. परेशानी पोरं. पूर्वी तुम्ही आम्ही केलेलं पाप मुलीला जन्माला येऊन दिलं नाही. आता बघा, परवा दिवशी नागपूरला शरद पवार साहेब आले. तुम्ही ऐकलं की टीव्हीला? एका पोराने पत्र दिलं शरद पवार साहेबांना. हा साहेब, मी 35 वर्षाचा झालो, माझं लग्न नाही. आता शरद पवार काय करत? ते काय घरकुल आहे का? असं याला द्या बाबा. काही तुमची माफी मागून सांगतो मी सगळ्यांचे कान धरून. शब्द ऐकायला वाईट आहे पण सत्य आहे. अजून जर आम्ही पोरीला जन्माला येऊन दिलं नाही तर काही दिवसांनी दोघात एक करायला लागेल. म्हणून अजून शहाणे व्हा, मुलीला जन्माला येऊ द्या. तुम्ही आज शाळेत पाठवायचं नाही पोरीला, मग उद्या शेतात रोजाना जाते तेव्हा काय पोलीस राष्ट्रपती सगळं. मग आजच शाळेत पाठवा ना. सरकारी कर्मचाऱ्या बाईला 2000 रुपये रोज आहे, तर आमच्या शेतातल्या बाईला 200-250. किती फरक आहे? शिक्षणाशिवाय पर्याय नाही. बाहेरचं खायचं नाही, अजिबात नाही. ओळखीचं माहितीतलं खा. आपण बाजारात उसाचा रस पितो का? त्याच्यात पण भेसळ आहे. तर कुणी म्हणून उसाच्या रसात कसं काय भेसळ आहे? उसात नाही पण बर्फात. बर्फ कोण्या पाण्याचं बनवलं तुम्हाला काय माहिती? लातूर मध्ये काय घटना घडली माहितीये का? रात्री म्हातारा मेलं दवाखान्यात, बर्फात ठेवलं. सकाळी अँब्युलन्स वाल्यानं काय केलं माहितीये? म्हातारा त्याच्या घरी नेऊन घातलं आणि बर्फ रसावाला निघला. आम्ही म्हणतो टाका तुमच्या गावात बनतं का भंडाऱ्याला बनतं? गावात. आणि विकत करून घेतो भंडाऱ्याचं पिशवीतलं. सरपंचानं पिशवी बंद केली पाहिजे. गावातलं दूध गावात घ्या. कशाला पाहिजे? आमच्या कमी भावात मिळते, मलाही काढून घेते आणि मग आम्हाला जादा भाव आणून विकते. मूर्खात काढते ना. मग या सगळ्या गोष्टीचा विचार सरपंचाने करायचा. पण हे करताना सरपंचाला त्रास होतो, कटकटी होतो. साहेबांनी सांगितलं अतिक्रमण काढताना चुलत्याला भावाला राग आला. आम्ही एक अतिक्रमण काढलं होतं स्मशानभूमीचं. 15 वर्ष झाले माझं चुलता मला बोलत नाही, लग्नाच्या चिठ्ठीत बी माझं नाव टाकत नाही. सख्खा चुलता. गावात खेड्यातलं राजकारण असंच असतं. लोकांना राग येतो, ही गोष्ट खरी आहे, पण चांगलं करायचं ना. अंत्यविधी जाळायला जागा नव्हती, मग काय करायचं? आणि आम्ही त्यांची जागा नाही घेतली, जी सरकारी जागा आहे ती घेतली. तिच्यात राग यायचा काय संबंध आहे? स्वच्छतेच्या बाबतीत पण आम्हाला माग आहे. पोरांचे नख काढले पाहिजे. नख काढायचं पण जोर येत आमच्या. मास्तरीन बाई काढी नाही. मास्तरीन नख काढायला आहे का? गावात एकही माणूस संडासला बाहेर गेला नाही पाहिजे. पुराव रे पुराव बच्चे,
तुमच्या इकडले किती लोक जात असेल बाहेर अंदाजे? रस्त्यावर किती लोक जाते? 10-15? अजिबात नाही. बरं आहे, चांगली गोष्ट आहे. संडासवर तर खरं आता बोलू नये, म्हणजे लाज वाटते. आता काय संडासवर बोलायचे दिवस आहे का? 400 वर्षापूर्वी इसवी सन 1600 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाजिजाऊकडे शौचालय होतं. रायगडवर पुरावा आहे सर. 400 वर्षापूर्वी आम्ही 12,000 घेऊन बाहेर जातो. एक माशी बसली ना बाहेरच्या संडासवर, साहेब ते 36,000 जंतू घेऊन येते. 36,000. 6 पाय राहते तिला. किती? एका पायाला 6,000 चिटके दे. विज्ञान सांगत. पोरावर ध्यान करा. माशी संडासवर बसली, उठून आली, भाकरवर बसली. आपण भाकर खातो का फेकून देतो? व्हिडिओ खातो, सभापती खातो, सरपंच खातो, ग्रामसेवक. कारण मला कळलं नाही, अज्ञान. मी पण खातो. पण मला एक सांगा, समजा आपण आपल्या स्वतःच्या संडासमध्ये, ताई नीट लक्ष द्या, असं सुईचं टोक, हे पेनाचं टोक आपल्या स्वतःच्या संडासमध्ये टोक बुडवलं, फक्त एक टोक बुडवायचं आणि ते भाकरीला लावायचं, खायचं. कोणी खाईल? नाही खायचं. मग या टोकाला जादा लागलं की 6 पायाला जादा लागलं? जादा खायचं. आम्हाला कळलं नाही. आणि इथे गडबड झाली. सरपंच साहेब, हे सुईचे याला टोकानं लावलं ना, ते आपलं होतं, आपण खात नाही. आता ते मासेने आणलं, कोणाचं आणलं? भाजपचं आहे का राष्ट्रवादीचं आहे का शिवसेनेचं आहे, काय माहिती का कोणाचं? कोणी कोणाचं खातं. मग आता तुम्हाला दुसऱ्याचं खायचं नसेल तर गावातला एक बी माणूस बाहेर गेला नाही. कधी कधी काय होतं, शौचालय असून देखील लहान पोराला बाहेर बसवते. मग मला सांगा, मोठ्या माणसाच्या आणि लहान माणसाच्या याच्यात काही फरक आहे का? मोठ्या माणसाच्या याच्यात किडी असते आणि लहान लेकराची काय पेढे बनते का? चुकीचं आहे ना. स्वच्छतेच्या बाबतीत महिला मंडळ तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो. सरपंच नाही, आपण जेवणाच्या आधी हात धुतो है ना, आणि पुसतो कशाला? रुमाला जुन्या. हे बरोबर आहे का? हॉटेलमध्ये तर एकच रुमाल सगळ्यांना पुसा, घरात तसंच एकच टॉवेल सगळ्यांना पुसा, तोच टॉवेल घाम पुसायला, तोच टॉवेल असं पुसायला, तोच टॉवेल जेवणाच्या आधी हात पुसायला. कसं काय? कोणी सांगतच नाही आम्हाला. महिला मंडळ तुमच्या तर लय अवघड आहे. सांगू का एवढ्या लोकात सांगू? तुम्ही जेवणाच्या आधी हात धुता तर पुसता पुढे. हे काय हात पुसायची जागा आहे? पदर हे पण सरपंचांनी लोकांना शिकायचं. आणि हे बारकाईच्या गोष्टी शिकायसाठी ग्रामसेवक, म्हणून तर महिलाला आरक्षण दिलं की काही महिला शिकेन, काही पुरुष शिकेन. हे उगत नाही गेलं आरक्षण नुसतं चट्टामट्टा करून ऑफिसात यायला. गावातल्या महिला हुशार करायसाठी महिलाला आरक्षण दिलं. आम्ही ते करत नाही. आमच्या गुरुजींना या क्षेत्रातल्या सर स्वच्छतेच्या बाबतीतली आणखीन एक गोष्ट सांगितली. सांगू का? लय कडक आहे. त्यांनी काय सांगितलं, कोणत्याच बोटात अंगठी घालायची नाही. मी म्हणलं का घालायची नाही? सोनं हे चांगली गोष्ट नाही म्हणे, अंगठीतले घाण होत. म्हणलं ठीक आहे, नाही घालायचं. ते म्हणे लईच हौस असेल तुम्हाला, लईच पैशावाले असेल तुम्ही, लईच अंगठी घालायचं शौक असेल
तर डाव्या हातात घालू नका म्हणे, निदान उजव्या हातात घाला. काय लक्षात आलं का नाही? तुम्ही अंगठी काढून पहा, किती काळी बंगार आहे आपण घाल म्हटलं. हे का? हे बघा साहेब, ह्या गोष्टी कधी ना कधी समाजाला सांगणे कोणा ना कोणा. सांगितलं नाही तर माहित कसं होईल? याच्यासाठी ग्रामगीता वाचायची. ग्रामगीता उगत नाही वाचायची. हे सगळं हुशार व्हायसाठी ग्रामगीता आहे. इथे तुकडोजी महाराज सावित्रीबाईचा फोटो कोण लावला? मा बापाचा कोण नाही लावला? सरपंचाच्या बापाचा कोण नाही लावला? हे लोक नुसते फोटोला हार घालण्यासाठी नाही, यांचे विचार ऐकले पाहिजे. आणि त्यांच्या विचारातून मुख्यमंत्री ग्राम समृद्धी योजनेचा जन्म झालेला आहे. म्हणजे हे स्वतःच्याच विचाराचे या योजनेत सांगितले. ते फक्त एक गोष्ट आहे, सरपंचाने हे काम करताना थोडं डोक्याने काम केलं पाहिजे. साम दाम दर लोक तसं ऐकत नाही. लोकांना बदमाश आहे. सरळ सांगितलं ना लोक ऐकत नाही. वाकडं सांगायचं, वाकडं. आम्ही काय केलं काही ठिकाणी, तुम्ही नीट ऐका, ध्यान देऊ. बाकीचे सरपंच आहेत, सरपंचांना लोकांना सरळ सांगायचं नाही, लोकांना नाईलाज करायचं. सरळ सांगितलं का लई शहाणा झाला का, आमच्या देखत चड्डी घालीत नव्हता, आम्हीच तर निवडून दिला, आम्हाला शिकू राहील, असं उलट होतं. म्हणून सांगत नाही बसायचं. काय करायचं? आम्ही काय केलं, 5-6 गोष्टी सांगतो तुम्हाला. कचरा लोक कुठे टाकते, प्लास्टिक वेगळे देत नाही. मग आम्ही 2 बकेट दिले घरी. त्या बाईला सांगितलं कचरा तो आहे घरची, आमचं ट्रॅक्टर जातं, आमचा माणूस जातो, कचरा घेऊन येतो. कशाला फेकून ती गावात? तिला म्हटलं प्लास्टिक वेगळं दे, ऐकत नाही. मग एक पिशवी दिली त्या घरी. तिला म्हटलं प्लास्टिक ह्या पिशवीत ठेवायचं आहे, तरी ऐकत नाही. मग आता 3 वर्षांनी आम्ही काय केलं साहेब, जी बाई प्लास्टिक बाजूला ठेवीन पिशवी, तिच्याकडून 15 रुपये किलो विकत घेतो ती प्लास्टिक. एक तुकडा फेकीत नाही. आता महिला एवढ्या हुशार झाल्या, तिचं तर ठेवतीच, शेजारी गावाला गेले तिचं पण उचलून ठेवते. मी काय म्हणलं, सरळ सांगायचं नाही, याला वाकडं. इथं बसल्या महिला लग्नाच्या नोंदीचं का करायचं नाही मला कळत नाही. 50 रुपयाचा तांबा घेते, त्याच्यावर नाव टाकीत, आणि एवढा मोठा नवरा केला त्याचं नाव टाकीत नाही. का करत? लग्नाची नोंद केलीच पाहिजे. बाहेर करीत नाही. मग आम्ही काय केलं, जन्माची नोंद घे. तिला म्हणलं बाई लग्नाचं सर्टिफिकेट असेल तर जन्माचं लिहू, नाही तर लिहित नाही. ते म्हणे काऊ? म्हणलं तू सांग कोणाचे. तिला राग आला, मला शिव्या द्यायला नाही. पण सगळ्या लोकांना माहित झालं लग्नाची नोंद नसेल तर पोराची नोंद घेत नाही. आता लगे हळद लावूनच येते, लग्न लावत नोंद कर. माणूस मेल्याची नोंद करीत नाही. 6 महिन्याने ते दाखला द्या, कुठून द्या? सरपंचाला 20 दिवसाचा अधिकार, बरोबर आहे. दप्तर जातो पंचायत समितीला, हा येतो 3 महिन्याला. मग बापा दाखला द्या, कुठून द्या? मग आम्ही काय केलं, एखादं म्हातारं मेलं आणि त्याच्या पोराने तो जरी नाही आला, कोणाच्या हाती अर्ज पाठवला पंचायतला, त्याचा अर्ज आला तर त्याच्या बापाच्या अंत्यविधीला 3000 रुपये देतो आम्ही पंचायत. ते म्हाताऱ्याला घरात ठेवतो, पहिले अर्ज 3000 भेटते ना. मी काय सांगितलं, असं डोकं लावून घ्यायचं पण करून घ्यायचं. ग्रामपंचायत मध्ये म्हातारा जर आलं ना, चिडचिड करतो. सरपंच पुढे, ग्रामसेवक पुढे, मला उशीर झाला, मग कागद द्या लवकर. आम्ही काय केलं, 3 मसनी आणल्या. 3 मसनी ग्रामपंचायत मध्ये ठेवल्या वृद्धासाठी. बाबा आले की खुर्चीवर बसायचे, बाबाच्या पायाच्या मसनीत घालून द्यायचं, बटन दाबून द्यायचं. त्या मसनी पाय दाबतात, बाबा उठतच नाही.
येईन सरपंच आपला झे पुढे पडून चालला असा. आणि हे सगळं जरी आम्ही केलं तर कोणाच्या पैशाने केलं? त्यांनी दिलेल्या 5,000 रुपयात केलं. मग 5,000च्या ऐवजी 10,000 टॅक्स झाला, आणखी सुविधा मिळेल ना. मला एक सांगा, तुमच्या तालुक्यामध्ये तांदूळ पिकतो बरोबर आहे, किती ग्रामपंचायतीकडे पोहे करायचं मशीन आहे? मग ग्रामपंचायतनं जर पोहे करायचे मशीन घेतलं तर फायदा कोणाला होईल? गावाला होईल ना. 10 लोकांना काम मिळेल, 2 पैसे जादा मिळेल. ग्रामपंचायत कधी घेईन ही मशीन? पैसे असेल तर घेईन ना. आमचे सरपंच नाही येडे, आमदाराकडे जाते समाज मंदिर द्या, समाज मंदिर द्या. शाळाचं वेगळं, कोळ्याचं वेगळं, माळ्याचं वेगळं, दलिताचं वेगळं, मराठ्याचं वेगळं, सारे समाज मंदिर कशाला? ट्रॅक्टर घ्या, पोहे करायचं मशीन घ्या, तांदूळ करायचं मशीन घ्या, गोड तेल करायचं मशीन घ्या. तुमच्या भागात जे जे पिकतं ते तुम्ही चांगलं तयार करा, भंडाऱ्याला विका, गोंदियाला विका, 2 पैसे येतील तर गावाला फायदा होईल. आता हे ताईच्या अंगावरची साडी समजा 500 रुपयाची आहे, तुम्ही पकडा. तुमच्या गावामध्ये 1000 महिला आहे बरोबर आहे. 4 दिवस नवऱ्याला झोपून द्यायचे नाही, पहिले टॅक्स भर, आपला फायदा होईल ना. काय तरी डोक्याला. हे बघा साहेब, तुम्हाला एक कल्पना करा तुम्ही. हे 4 महिला बसले समोर, सरपंचांनी जायचं, ग्रामसेवकांनी यांचं नाव विचारायचं, रजिस्टर घ्यायचं, यांचं नाव लिहायचं आणि तिला विचारायचं तुम्हाला कोणतं झाड आवडतं. ती जे नाव सांगेन ती लिहून घ्या. अशा सगळ्या गावच्या बायाची नावं लिहून घ्या आणि ती सांगते ते झाड द्या. पावसाळा सुरू होताना तेच रोप आणा, तिला सांगितलेले, तिच्या घरी नेऊन तिला वाटून द्या. आता ज्या बाईने सीताफळ सांगितलं तिला सीताफळ नेऊन दिलं, ती काय करीन? त्याचं झाड फेकून देईन का? लावेन का नाही? किती सोपं आहे मग. आता याचं उलट सांगतो, तुम्ही रोप आणले तुमच्या मनानं आणि तुम्ही द्यायला बोललं या खड्डे करायला, येते नाही येणार. मग तिच्या आवडीचं रोप द्यायला ती खूप खड्डे करते ना. डोकं वापरा, टेक्निक वापरा. उद्योगात शिरा, सरपंच ग्रामसेवकांनी उद्योगात शिरा, पेट्रोल पंप टाका, गॅस एजन्सी टाका, राशन दुकान घ्या, कपड्याचं दुकान घ्या, किराणा दुकान घ्या, औषधाचं दुकान घ्या. जे जे गावाला दुकानं लागते, व्यवहार लागतो, तो सगळा व्यवहार पंचायतीने करा. आमच्या इथे सगळ्या गावची वाढदिवसाच्या लोकांच्या तारखा आहे पंचायतकडे. आज त्याचा जन्मदिवस आहे की त्याचं नाव येतं बोर्डावर, फोटो येतो, त्याला शुभेच्छा, खुश होत ते. अशा एक ना अनेक गोष्टी आहे. अजून एक सरपंचाला, ग्रामसेवकाला माझी विनंती आहे, शासकीय अधिकाऱ्यासंग पंगा घ्यायचं नाही. एक मारून दिली ना काळी तर तुमचं काम वर्षानुवर्ष व्हायचं नाही. म्हणून अधिकाऱ्यासंग पंगा घ्यायचं नाही, अधिकाऱ्यासंग गोड बोलायचं. अधिकारीला काम येते. माझी 1.5-2 कोटीची ग्रामपंचायतची ऑफिस बांधलं मी आणि त्या ऑफिसला नाव काय दिलं माहितीये? जिल्हा परिषदची कृपा. आमदार खासदाराची कृपा नाही, जिल्हा परिषदची कृपा. अधिकारी जेवढं काम येईल ना तेवढं कोणी येत नाही. आणि अधिकाऱ्याला तुमच्या गावचं वाईट वाटतं का? नाही, अधिकाऱ्यासाठी वाईट वाटून घ्यायचं नाही. गोड बोलायचं, प्रेमानं राहायचं, डोक्याने काम करा. एकदा 2:30 वाजता एकदा सावित्री पौर्णिमेला मी वडे लावायला लावले होते बाहेर. इकडे सावित्री पौर्णिमेला वडाची पूजा करते का बाहेर? हा करता? काय भानगड काही नीट आहे का? ते सावित्री हे का सत्यवान सावित्री? काय झालं होतं त्या कोरोनात? सत्यवानला कोरोना झाला होता. कधी?
सत्यवानला कोरोना झाला, सावित्री हुशार आणि बाई ओढला पुढं लय जागा लागत. म्हणलं तुला काय घेणं, आपण तिच्या घरी जाऊ, भेट देऊ, ती कुठे लावू. पण म्हणे बाया लावायचे नाही म्हणे. मी म्हणलं आपण भेट ते देऊ. नर्सरीतून रोपं आणले. काही सत्य घटना आहे. 80 काहीतरी रोपं मिळाले. माझ्याकडे लाऊडस्पीकर जोडणी द्यायला 18 लाऊडस्पीकर माझ्या गावात. 18 सगळ्या गावात ऐकू जातात. माझ्या गावात 27 ठिकाणी बेसिन आहे. बेसिन हात धुवायला रस्त्याला आपण काय म्हणतो, इथे थुकू नका. मी इथं थुकू नका, पुढे थुका. आम्ही तसं नाही केलं. 27 ठिकाणी बेसिन बसवले, पाणी गेला आणि प्रत्येक बेसिनवर लिहिलं इथं थुका. थुका पुढे ते सांगा ना, इथं थुकू नका, मग पुढे थुका. इथं लग्न करू नका, पुढे करा. इथं कचरा टाकू नका, पुढे टाका. इथे पार्किंग करू नका, पुढे करा. चुकीची पद्धत येते. कुठं करायचं ते सांगा. मध्ये वड्याचे रोप आणले आम्ही. शिपायाला दौंडी लिहून दिली आणि त्याने लाऊडस्पीकर मध्ये सांगितले सकाळी, नीट ऐका. 18 लाऊडस्पीकर आहेत, घरी ऐकू जातं. दौंडीत काय सांगितलं, महिला मंडळ नीट ऐका. वडाची पूजा करणं वड सावित्रीला लय पुण्याचं काम आहे. काय सांगितलं, वड सावित्री पौर्णिमेला वडाची पूजा करणं लय पुण्याचं काम आहे. पण आपले वड पूजा, दुसऱ्याचे वड पूजू नका, असं दौंडीत सांगितलं. महिलाला जर असं झालं, पळत आलं आमचं वड द्या, आमचं वड द्या, आमचं वड द्या. 5 मिनिटात वडे गेले. काही महिला हुशार होत्या. ते मला म्हणे, भास्कर तू वडे दिले, पण आम्ही लावा पुढे. लावायची अडचण आहे ना. तुम्ही उगा आपल्या लाडक्या बहिणी म्हणून तुम्हाला सांगतो, घरची पोटातली गोष्ट. वड कुंडीत लावायचा. कुठं? जमिनीत नाही लावायचा, कुंडीत. आणि वटावर ठेवायचं. झालं, किती सोपं आहे. मग या वर्षी सगळ्या बहिणींनी वड लावा. आणि वट्यावर जर वड लावलं ना, ताई, सरपंच ताई, तुम्हाला पोटातली गोष्ट सांगू, अंतःकरणातली लय फायदा होतो. काय फायदा होतो माहिती आहे? वट्यावर जर वड लावला तर आपला वड आपल्या डोळ्यापुढे राहतो. तिकडे वड्याला जर लावला वड्याला तर त्याला लय फारून काय फुटत आहे. म्हणून आपला वड आपल्या डोळ्यापुढे राहतो. अरे माणसानं काय केलं साहेब, पुरुषानं? तुम्ही ध्यान करा. पुरुषानं तुळा डोळ्यापुढे ठेवली. मग महिलाला कधी कळायला पाहिजे, वर पण डोळ्यापुढे पाहिजे. निश्चित तुळा डोळ्यापुढे, नुसतीच तुळा डोळ्यापुढे असून उपयोग नाही. वड पण डोळ्यापुढे, एका बाजूला वड, एका बाजूला तुळस. सांगण्याचा हेतू हा आहे की दोन्ही झाडं पवित्र आहे. दोन्ही झाडं 24 तास ऑक्सिजन देते आणि दोन्ही झाडं घराकडे पाहिजे. मुद्दा हा आहे की काही लोक लावा, पण लोकांना उत्तेजित करा, ह्या गोष्टी करायला हा त्याच्या मागचा हेतू आहे. मला इथे बोलावलं, गावकऱ्याला माझी विनंती आहे, टॅक्स वाढवला तर विरोध काही नाही. आणि जेवढा टॅक्स वाढवल पंचायतीने तेवढ्या प्रमाणात लोकांचा फायदा केला पाहिजे. त्याच्यापेक्षा 1.5 फायदा केला पाहिजे. लोक चांगल्या ठिकाणी तुम्ही जन्माला आला, हे टिकून राहिले पाहिजे. हे माणूस पुण्यातून आला एवढं नाही. काय ते पुण्यात भकास आहे, भकास. सिमेंटचं जंगल झालं. त्याला विचार, खरं सुख कुठे पुण्यात? हे काही नाक झरी दे, नाक झरी दे. तुम्ही नशिबान आहे, पण हे टिकून ठेवा. हे जर तुमच्या हातातून गेलं, माती झाली. आता तुम्ही म्हणता पर्यटनाला लोक येते, काय येते? त्याच्या मागे काही कारण आहे ना. म्हणून ते टिकून राहिलं पाहिजे. आणि पर्यटनाला आलेल्या लोकांचा आदर केला पाहिजे, त्यांना लुटलं नाही पाहिजे.
त्यांची संख्या वाढली पाहिजे, त्यांच्या सुखसोयी वाढल्या पाहिजे. आलेले लोक, पर्यटनाला आलेले लोक 2-2, 3-3 दिवस राहिले पाहिजे आणि आपल्या घराशेजारीच आपली एक खोली त्यांना दिली पाहिजे. त्यांना जेवण पण आपलं दिलं पाहिजे विदर्भाचं. आणि मग त्यांच्याकडून पैसे घ्या तुम्ही, काय हरकत नाही. या पद्धतीचं नियोजन ग्रामपंचायतीने, सरपंचांनी करा. इथे मला बोलवलं, माझा आदर सत्कार केला. जे जे गाव या समृद्धी योजनेत भाग घेतील त्या गावचं कल्याण होईल आणि चांगल्या मार्गाने गेले पाहिजे, ही आमची भावना आहे. माझंच गाव स्पर्धेत यावं ही आमची इच्छा नाही. अनेक गाव स्पर्धेत आले पाहिजे, त्यातलं हे तुमचं गाव नक्की येईल. या गावाला नक्की पुरस्कार मिळेल आणि पुढची पिढी सुद्धा चांगली होईल अशी परमेश्वरची आम्ही प्रार्थना करतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय भारत. सर्व मान्यवरांना विनंती आहे, काही गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील जे अभियान प्रेमी सरपंच आहेत त्यांचा सत्कार तुमच्या हस्ते करायचे ठरवलेले आहे, संपूर्ण मान्यवरांच्या हस्ते. त्याचबरोबर आमच्या इथे जे टॅग देतात, सर्वात जे टॅग देतात त्यांनी चिठ्ठी काढला. चिठ्ठी ज्यांच्या नावाने लागली त्यांना विमानाचा प्रवास आहे हैदराबाद. सेकंडला जय श्रीराम तांदूळ असेल 1 क्विंटल, तिसऱ्याला नागझिरा अभयारण्य ट्रीप ते तुळीची डाळ, अशा प्रकारचे विविध हा आहे. आणि सर्व हा विधवा महिला आहे, बरेचशे 150 ते 200 विधवा महिला. विधवा महिलांना आता थंडीचे दिवस आहेत, त्यांना आम्ही ब्लँकेट देऊन त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी करण्याचा. सर्व महिलांना एका वेळी बोलवू शकत नाही, एक फक्त आपण महिला विधवांची सध्या घेऊ. आणि नंतर आपले मनीष भाऊ आहेत, आपल्या साकोडच्या नगराध्यक्ष मॅडम आहेत, आमचे बरेचसे सरपंच, आपले सभापती साहेब आहेत, आमचे पटले सर आहेत, यांच्यावर बाकी मान्यवर असते तो आपण करू. तर आता काही मान्यवर आले, तर आमचे डॉक्टर साहेब वसंतरावजी बाळगुंडे नंतर करू. सहकार्य करा. आमच्या साकोली या ठिकाणी नगराध्यक्ष त्यामध्ये हैदराबाद विमानाला जाताना, नागपूरहून विमानाने हैदराबादला जाण्याकरिता ज्यांच्या नावाची पहिली चिठ्ठी लागली त्यांना आम्ही नागपूर ते हैदराबाद विमान प्रवास केला होती आणि ड्राफ्ट करण्यात आला होता ग्रामसभेत. त्यामध्ये प्रमोद शंकर लांजेवार व पहिली चिठ्ठी लागलेली होती. प्रमोद शंकर लांजेवार यांनी याला विनंती करण्यात येते की त्यांनी सहप्रतिनिधित्व स्टेजवर येण्याची कृपा करावी आणि त्याला 100 किलो जय श्रीरामचा तांदूळ, 100 किलो जय श्रीरामचा तांदूळ त्यांना देण्याचे ठरवले होते. तर विशाल रमेश बागा यांना विनंती करण्यात येते की त्यांनी सुद्धा समोर येण्याची कृपा करावी. सभापती विशाल रमेश बागा लवकर या. हैदराबादला जाण्याची, विमानाची, राहण्याची सुद्धा सुविधा आणि येण्याकरता ट्रेनची सुद्धा सुविधा ग्रामपंचायत करणार आहे. ते गोसू अर्जुन नागपूर यांना लागलेली होती. गोसू अर्जुन नागपूर यांना कृपा करावी. यांना सर 5 लोकांना नागझिरा अभयारण्याची हे ग्रामपंचायतद्वारे देण्याचे ठरवलेले आहे. कापले यांच्या नावाने लागलेली होती. 1 किलो खाद्य तेलाचे टीन प्रमोद सगळ्यात कापाचे गरीब लोक आहेत, आपल्या ठिकाणी वास्तव्य करायला राहत आहेत. पर्वत महागो घडे दिसते बघा, हो ताई बघा भजे खायला विनंती करण्यात येते की वेळेचे भान घेता आपण सर्वांनी एकत्र या ठिकाणी उपस्थित राहावे. माननीय श्रीरामजी रुक्मळे, श्रावण तुकारामजी मेश्राम, श्रीमती कांताबाई कापगते, राजनाथ कापगते, होमराज डोमन सय्याम, सौ इंदुबाई संपत गणवीर, सौ कविता केसर. वाह
चांगला आहे कोणाला घालायच्या सरपंच थांबा ना फोटो बरं बरं इकडे अजून झालं कोण राहिलं द्या ना बहुमान करण्यात येईल सरपंच झोपायचं खडखड करायचं नाही घरात चला इतका वेळ लागतो या मुवमेंट थोडं मागे नको येऊ आता थोडं मागे नको येऊ आता सर्व पालकांना विद्यार्थ्यांना विनंती करण्यात येते की उभा करीत आणि सर म्हणजे मी आता आमचे हे उमरेड होणार ब्लॉकवरून सरपंच त्यांचे ग्रामपंचायत तुमचं गाव ना ते मसली पुणे तालुक्यात सांगण्याचे प्रयत्न करतो 5 ते 7 ग्रामपंचायत आताचे सरपंच सगळ्या गोष्टी खूप आवडत किती सुंदर आपण आणि झाडं पण चांगलं राहतात प्रशस्त राहिलं पाहिजे साफसफाई पण आणि आपण सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगतो उद्योग करायला पाहिजे पंचायत उद्योगाशिवाय खरं नाही आपल्या इकडच्या ह्या जिल्ह्यामध्ये अशा काही ग्रामपंचायती आल्या आहेत असं सिंगरेगाव खेड्यामध्ये म्हणण्यापेक्षा जंगलामध्ये येऊन राहून वास्तव्य करत आहेत अशा आदरणीय पुरंदरेजी आणि समजूला खूप सारी खुर्ची भरलेले होते आता आणखी खतम झाली कुठं गेले माहित नाही कदाचित पांढरेल्या एका बाजूला गावात नाही ना इकडच्या खुर्च्या एका कारणाला खाली होऊ शकतात समजा माझा परिचय या ठिकाणी तसा तर मी प्रत्येक शिक्षकामध्ये आदर्श माणूस पाहतो आणि जो गुरुचा दर्जा घेतो या पृथ्वी तलावर तो जगातला मानव जातीचा पृथ्वीवरचा मानव जातीचा सर्वात मोठा पैसा आहे त्याच्यापेक्षा मोठा पैसा कोणताही नाही असं मी मानतो कारण गुरुला गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः म्हणजे देवासोबत तुलना गुरुची केली आहे पण प्रत्येक गुरु हा आदर्श असतो असं मी समजतो आता त्या गुरुवर अवलंबून आहे आपलं आदर्शत्व दाखवावं की त्या गुरुच्या नावाला काळीमा फासावा का त्या गुरुवर अवलंबून आहे पण ज्या गुरुंनी आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे इमानदारीने केले ना त्या गुरुचे पुतळे जरी नाही बनले असतील तर ते आजही जनसामान्याच्या हृदयात असतात म्हातारा माणूस आपल्या त्या 100 वर्षापूर्वीच्या बुद्धीचं नाव विसरत नाही त्याचं नाव प्रेमानं आणि आदरानं घेतो त्या बुद्धीच्या पेशात आल्यामुळे खऱ्या अर्थानं सांगतो मी स्वतःला सौभाग्यशाली समजतो पण सुरुवातीलाच सांगतो मला गुरुजी व्हायचं नव्हतं मी अपघाताने झालेला गुरुजी आहे आणि ऍक्सिडेंटल टीचर असं म्हणा सरळ सरळ जे व्हायचं नव्हतं ते माझ्या जीवनात झालं पण जे अपघाताने झालं ते मात्र चांगलं झालं हे देवाचाच कुठला तरी आशीर्वाद असं म्हणावं लागेल पहिल्याच्या काळात म्हणायचे भेटत नसेल भीक तर मास्तर की शिक अशा काळातला मी गुरुजी आहे कारण त्यावेळेस शिक्षक व्हायला कोणी त्यामध्ये आज माझ्या नोकरीला 33 वर्ष झाले पण या 33 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीत मला अभिमान आहे या गोष्टीचा की मी ग्रामीण भागातल्या ज्या गावांमध्ये भारताच्या कोणाकोपऱ्यातला जो शेतकरी शेतमजूर राहते ज्यांच्या शिक्षणाची फार मोठी अडचण आहे अशा विद्यार्थ्यांच्या शाळांमध्ये शिकवण्याचं काम मी केलं आणि त्या शिकवण्यातून आज मला गर्व वाटते की मला फोन येते एखाद्या विद्यार्थ्यांचा जो सन्मान मी गावाकडे येणार आहे कुठं आहे तू अरे मी मुंबईला आहे सर मी बँगलोरला आहे मी तिथं मोठा डॉक्टर आहे मी तिथं इंजिनियर आहे अशा जेव्हा त्याची वाक्य ऐकायला म्हटलं तर खरं वाटतं की आपण काहीतरी केलं त्यांच्यासाठी आणि एका गुरुची गुरुदक्षिणा असते कोणती त्याला शिकवलेला विद्यार्थी समजा एखादा नकळत भेटतो आणि भेटल्यानंतर पाया लागून तो म्हणतो की सर तुमच्यामुळे मी आज असा बनलो त्या खऱ्या त्या दिवशी त्या गुरुची गुरुदक्षिणा त्याला मिळते मला भरभरून गुरुदक्षिणा मिळते खरं सांगतो मी तुमच्याच तालुक्याजवळ असलेल्या लाखनी तालुक्यातल्या खराशी या गावामध्ये 15 वर्ष काढले
त्याच्यापूर्वी मी मुरबाड उत्तर नावाच्या गावाला होतो. त्या गावचा सरपंच आणि माझा जो चेला होता तो सरपंच मॅडमचा मिस्टर आहे, तो इथं आलाय थोड्या वेळापूर्वी, ते बसले आहेत तिकडे. यांच्या गावात असताना माझी नोकरीला सुरुवात झाली. मला जेव्हा डीएडला नंबर लावायचा होता, माझी इच्छा नव्हती, माझा जरा टार्गेट PSI वगैरे बनण्याचा होता. पण त्या काळात PSI बनणे म्हणजे बापाजवळ पैसा पाहिजे अशी भूमिका होती. KL पवारचे नाशिकला क्लासेस चालायचे, पण जिसके पास पैसा उसका दम ऐसा बाबा काम था. पण त्या ह्याच्यात मी उतरू शकत नव्हतो, बाप काही तेवढे पैसे देऊ शकत नव्हता. म्हणून त्यांनी म्हटलं बेटा हुशार आहे, DED करून टाक, त्याच्यानंतर तू राज्य शिकायचं शिक. म्हणून DED केलं. DED झाल्याबरोबर नशिबाला दुसऱ्याच महिन्यामध्ये जागा निघाल्या भंडारा जिल्हा परिषदच्या आणि माझं सिलेक्शन झालं. माझी इच्छा नव्हती नोकरी करायची, पण मित्रांनो म्हटलं जा ना म्हणे, एका 2-4 महिने 5-6 महिने कसाही कर, कसाही पगार पाकिट मनी म्हणून भेटून जाईल, त्याच्यानंतर तुला जे करायचं ते कर. पण मी त्या मुरबाड उत्तरच्या शाळेत जेव्हा गेलो आणि त्या चिमुकल्या बालगोपालांच्या पुढे उभा राहिलो आणि त्यांच्या डोळ्यामध्ये जेव्हा विद्येच्या ज्ञानाची गुरुती कसला जर माझ्यासमोर विद्यार्थी नाही. आणि म्हणून तिथं राहून छोटे मोठे प्रयत्न केले. प्रयत्न एवढं यशस्वी झाले की अख्खा गाव माझा ऐकायला लागला. विद्यार्थ्यांना आणण्यासाठी जंगलात काय, शेतात काय, कुठं कुठं धावायला लागलो आणि त्यांना शाळेत आणायला लागलो. तर या सर्व प्रवासामध्ये कधी कधी असं होतं, ते म्हणतात ना उशिरा करतं शांतपणे का द्यावा. कदाचित आज खराशीच्या नावाला मला पूर्ण महाराष्ट्रात नाही, देशात नाही, जगामध्ये ओळखलं जातं खऱ्या अर्थानं. फिनलंड हा जगातला सर्वात मोठा देश गुणवत्तेच्या बाबतीत. एज्युकेशन क्वालिटी जर म्हटली तर फिनलंडची सर्वात चांगली आहे. आणि फिनलंड हा पृथ्वीच्या उत्तर ध्रुवावर असलेला देश. त्याच्यानंतर जपान आहे. या दोनही देशांमध्ये माझं कौतुक केलं. फिनलंडचे किंग खराशीला स्पेशल आली होती आणि जपानचे एक फार मोठे शिक्षक तज्ञ आहेत. ते जागतिक मराठी संमेलनामध्ये माझा जो सत्कार जेव्हा माझ्याला बसलेले होते, त्यांनी माझ्याबद्दल माहिती दिली की जपानमध्ये सांगितल्यावर मला जपानमधून फोन आला की सर तुम्हाला कार्य म्हणून सलाम करताय. त्यांच्या भाषेत त्यांनी बोललो. तर हे कर्तव्य एका सामान्य प्राथमिक शिक्षकाला मिळणं एवढं मोठं सौभाग्य आहे. याच्यासाठी नशीब नाही लागलं, त्याच्यासाठी कर्ज लागतं. मी नशिबाला नाही देणार हे श्रेय, मी याला श्रेय देईन कर्माला. म्हणून आज इथं सरपंच म्हणून या गावचा माझा म्हणजे लहान भाऊच म्हणावा लागेल पुरुषोत्तम. म्हणजे मी जेव्हा मुंबईला होतो त्यावेळेस तिथं शेतकी शाळेमध्ये शिक्षण घेत होते तिथल्या, त्यावेळेस माझी यांची ओळख होती. आणि त्यावेळेस मी त्या मुंबईमध्ये जेव्हा माझ्या कलागुणांना वाव दिला जात नव्हता, अरे कुवारा होतो, लग्न झालं होतं, तेव्हा ते पगार व्हायचा, माझ्या नोकरीवर होता, त्याच्यामुळे मला घरी पैसे द्यावे लागत नव्हते. म्हणून मी शाळेवर विद्यार्थ्यांवर खर्च करायला तयार होतो. पण काही लोकांना ते थोडं जड जातं असं म्हणतात. तुम्हाला सांगू, आजकालच्या शाळेचं खच्चीकरण कोणी केलं असेल ना तर त्या गावच्या वाईट राजकारणाने हे सत्य आहे, हे मान्य करा. ज्या गावचा राजकारण शिरत नाही ना त्या गावची शाळा सुंदर बनते. आणि ज्या गावच्या शाळेत राजकारण शिरला ना त्या गावची शाळेचा सत्यानाश होते. हे चित्र माझे 33 वर्षात चालू. आणि म्हणून या ठिकाणी मी विश्वास करतो की ज्या ग्रामपंचायतमध्ये जे काही लोक आहेत किंवा या गावामध्ये आज जी चळवळ दिसत आहे हे खऱ्या अर्थानं सद्विचारांची चळवळ आहे. आणि या सद्विचारांच्या चळवळीतून समृद्ध गाव तर बनेल. पण आताच बोलून गेले आमचे पिरे पाटील साहेब की या विद्यार्थ्यांना आम्हाला 100 वर्ष जगवायचं आहे ना. मग 100 वर्ष जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा आणि आरोग्य या 4 गोष्टी तर लागतील. पण या 4 गोष्टींना देणारा महत्वाची गरज आहे म्हणजे शिक्षण, तो महत्वाचा आहे. त्याच्यावर जास्त जोर दिला पाहिजे. त्याच्यावर आपण जोर नाही दिला ना आजची परिस्थिती इतकी हलाखाची झाली आहे. तुमच्या समोर जर चित्र मांडलं तर तुम्ही विचार करा किती बिकट परिस्थिती झाली आहे. ज्या काळात शाळा नव्हत्या, मातीच्या भिंती असलेल्या कौलांच्या छपराखाली विद्यार्थी बसायचे, त्या काळात गुणवत्ता नांदायची. आता मात्र शाळा झाल्या, डिजिटल झाल्या, सर्व सिस्टम्स लागल्या, सर्व गोष्टी झाल्या. त्या काळातल्या शाळेमध्ये मावशी 3 नंबरची, तिला सांगून राहिली मी जास्त आलो बस घ्यायला गेलो पण थोडसा दिलं असं काहीतरी सुरू आहे त्याचं. होतं कसं, विद्यार्थ्यांना सांगू तुम्हाला, तुम्ही ध्यान द्यायला शिकायला सर्व गोष्टी जमतील. बोलू द्यायचा किंवा सांगते या विचारात त्याच्यामुळे जे स्वीकारायचंय ते आम्हाला मिळत नाही. पण मी मगापासून पाहतो इथं शिस्त चांगली आहे. कुठल्या शाळेचे विद्यार्थी आहेत मला माहित नाही, पण डिसिप्लिन द बेस्ट. सो सॅल्यूट फॉर युअर टीचर्स अँड युअर प्रिन्सिपल. तुमच्या मुख्याध्यापकाला आणि शिक्षकाला तुम्ही पूर्ण भाषण पर्यंत तुम्ही बोललेले एकदम पूर्ण झाली थोडीशी बसून जायला. बऱ्याच जागी असं होतं हा आमचं कुठलं आहे, आपण त्याचा कार्यक्रम आम्हाला काय घेऊन देणार, पण डिसिप्लिन तुम्ही टिकवली हीच महत्वाची गरज आहे. शिस्तीशिवाय सर्व काही येत नाही. आणि म्हणून मी ज्या शाळेत शिकवलं ना त्या गावचे विद्यार्थी आज जवळपास 12 ते 13 मुलं MBBS करत आहेत.
IIT ला खराशीचे पोरं 12,000 पोरं आहेत. चांगले चांगले इंजिनियर माझे भाऊ असले होते सुरेंद्र धलके, ते गेले वाटतं मला वाटतं विस्तार अधिकारी कृषी. त्यांच्या घरी किराने मी खराशीत राहायचं. जेव्हा रूम मी पाहायला गेलो खराशीत, तर तो त्यांचा छोटासा असाच कवेलीचा झोपड्यासारखा बाजूचा रूम होता. ते थोडं बरे घर करायचे बाजूला. असं सर म्हणे गुरुजीला मी अशा रूम देऊ नाही सर, म्हटलं मला असाच रूम पाहिजे, मला कसा तरी असायला पाहिजे. म्हणून मी त्या रूम मध्ये राहायला लागलो. 3 वर्षामध्ये ज्या गावचे सरपंच होते आमचे सुभाषजी ढोके, त्यांनी आपल्या घरावर एक घर बनवला. का त्यांना गरज नव्हती, पण गुरुजींना झोपड्यात कसं ठेवायचं, गुरुजीला आपण एखाद्या चांगल्या घरात ठेवायचं. तर एका वर्षात घर उभा केला आणि मला त्या ठिकाणी ठेवलं. 12 वर्ष त्या घरात राहिलो, पण 12 वर्षात त्यांनी माझा किराया नाही घेतला. का म्हणून कसं घेतलं? कारण त्यांना माहित होतं हा माणूस किराया देऊन किती 1000-2000 देईल, पण लाखो करोड रुपयाचं विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा हा फार मोठा धोका आहे. याच्यामुळे पोरं घेऊन झाली, शाळा घेऊन झाली आणि ती शाळा घडली. पण कोणी म्हणतात मुबारक सर तुम्ही बनवली, तुमचा मित्र राम चाचेला बनवली, चिंतामणीला बनवली, हे सर्वात चूक आहे. मी या ठिकाणी सांगतो, हमखास सांगतो, माझी शाळा माझ्या गावकऱ्यांनी आणि पालकांनी बनवली. शाळा कोणाची हो? गुरुजी येतील किती, जातील किती. शाळा कोणाची? शाळा गावाची. आणि शाळेमध्ये मस्त लिहिलं राहतं मंदिर, शाळा हे समाजाचं मंदिर आहे. किती लोक मानतात त्या गोष्टीला? फक्त म्हणी लिहिण्यापुरते. शाळेला कोणी समाजाचं मंदिर नाही बनवत, पण मी बनवलं. मी स्वतःला झोपून टाकलो. मी ठरवलं, कारण ज्या गावात मी बदली करून त्या गावात गेलो, तुम्हाला खरं सांगू, मुरमाडी तुटकवरून तक्रारीला गेलेल्या गुरुजीला मी खराशीला. का तर मी तिथल्या एका नेत्याला डोळ्यात खुमत होतो, मी जास्तच मागत होतो. त्याच्याकडे ठेकेदारी होती, त्याने खोली बांधली. मी म्हटलं खोली बरोबर एक छोटासा मुलींसाठी बाथरूम बांधून दे. का पाप केलं? मी का पाप केलं सांगा? पण नाही, तू जास्तच शायर आहे. तो एक वाक्य म्हणाला होता, नवीन नवीन धोबी जरा कपड्याला जास्त साबण लावले, पण धोब्याला सरळ करणं मला येते नव्हते. आणि बापरे दुर्दैव असं झालं, तोच माणूस पंचायत समिती राखण्याचा सभापती बनला, भाऊ असं बनला. आणि त्याच्या नाकाच्या हातात खोली झाली आणि तो पहिल्या दिवसापासून त्यांनी विरोध केला, याच तो भगावला. आणि भगवण्यासाठी त्यानं काही ना काही प्रयत्न केले, इतके चुकीचे काही ना काही आरोप लावले. मी त्रासून गेलो. शेवटी मी स्वतःहून व्हिडिओना म्हटलं मला आता राहायचं नाही. कसं असतं, गवती जळली की तिथं उभं राहू नाही, जागा बदलावी. आणि म्हणून मी तक्रार करून माझी करायला लावली त्या लेटरवर. आणि तो घेऊन मी त्या गावात गेलो, उलटा दूर गेलो. जाणून ज्या गावात गेलो तो खराशीत तोही राजकारणाचा अड्डाच. माझी बदली मराठी शाळांचं मराठी शाळेचं फरक कोणता आहे? इंग्रजी शाळेची अंकलिपी आणा आजच आणि त्या अंकलिपीत पहा. जंटलमॅन, जी फार जंटलमॅनची स्पेलिंग आहे, लक्षात आलं का? आणि जी फार जंटलमॅन इंग्रजी कानांच्या अंकलिपीमध्ये चित्र दाखवलं आहे, कारण अक्षरासोबत चित्र राहतं. तो चित्र आहे हेट टाकून, कोट टाकून, टाय टाकून, सूट टाकून असलेल्या माणसाचं चित्र आहे. जी फार जंटलमॅन शिकवलं जातं इंग्रजी शाळेत. आणि मराठी शाळेची अंकलिपी आहे ना मराठी वर्गाची, तिच्यावर जी फार गोट शिकवला जाते, बकरा, बकरी, जी फार गोट. किती फरक आहे? म्हणजे या 2 चित्रावरूनच तुम्ही मानसिकता बनवा की आमची मराठी आमच्यातलं चित्र आम्हाला अक्षर समजवायला सांगते, आणि ती मराठी जी फार जंटलमॅन इंग्रजी शाळेची अंकलिपी सांगते. जंटलमॅन कोणाला म्हणतात? जंटलमॅन म्हणजे सभ्य माणूस. पण इंग्रजी शाळा हे बिंबवते तुमच्यावर की जंटलमॅन म्हणजे सभ्य माणूस म्हणजे कोण? कोट असेल, टाय असेल, बूट असेल, तो सभ्य माणूस. का? माझ्या शेतामध्ये राहणारा, प्रामाणिकपणे इमानदारीने मेहनत करणारा, घाम गाळणारा, फात्रा करते, असा शिकवते का तुझ्या मास्तर? कोणत्या शाळेत जातच बघ? कोणाला गुरुजी? हे भाषा आमची ऐकणाऱ्यांची. शिवाय दिल्यानंतर दोष नाही गुरुजीचा, पण खापर त्याच्यावर. म्हणजे वाईट झालं एखाद्या पोराकडून, तो वाईट कोण? गुरुजी, ती शाळा. आणि एखादा पोरगी चांगला काम करू दे, मग गुरुजीने आठवत कोणाचा पोरगा हो मा, कोणाची पोरगी हो मा, तेव्हा बोला, तेव्हा भ्रष्ट आहे. आम्ही चूक झालं त्याचं खापर आम्ही त्या शाळेवर गुरुजीवर फोडतो. आणि वाईट झालं तर आम्ही काय करतो? हे गुरुजी बदमाश, असा आहे, तसा आहे, तसा. अरे खऱ्या अर्थाने शिवाय आता सगळ्या शिवाय कुठे शिकले? बोल, शिवाय कुठं शिकले? घरी. व्हेरी गुड. आणि कोणाकडून? आई वडिलांकडून. शाबास, असे पोरं पाहिजेत सर मला. मी पक्का सांगतो, तुम्हाला 15 दिवस जरी शिकवायला आला ना तर तुम्हाला या भंडाऱ्याच्या सर्व मोठ्या कामेंटपेक्षा हुशार स्टुडंट बनवून जा. आणि असे पोरं आहेत. खरं बोलून राहिले, माझ्या मनातलं बोलून राहिले. कोण शिकवलं? आई वडिलांनी. बरोबर आहे. तुमच्या मागाबाचा नवरा बायको झगडा होता का? व्याकरणात बोलते हो असं केलं का तुम्ही, असं बोलतात का? अरे बाप रे, अशा खराब शिव्या देते नवरा बायकोला. आणि बायकोही नवऱ्याला सोडत नाही. त्याची इतर त्याचा बाप, त्याची खानदार, त्याची पुरी, त्याच्या बहिणी
अरे काय विचारच नको, जेवढे येते तेवढ्या शिवाय देऊ नये, बरोबर आहे. आणि त्याच्यापेक्षा अशी ना येतो सगळ्या काय चित्र झालं आजकालचं. सर्वात जास्त पाय मागं दुखानं मरतात ना, काय मरतात ते पोराच्या या अन्यायामुळे, पोराने केलेल्या वागणुकीमुळे. आणि त्याच्यामुळे असं चित्र तयार झालं की आता नाही रे बाबा पोरगा नको. माझ्या सोसायटी आमची शिक्षकांची, आमचे बरेच गुरुजी तिथं कधी कधी भेटतात. मग मी माणूस म्हणते कसं काय आले साहेब, तर ते सांगतात मला कारण अजी म्हणते फार्म भरून राहिलं म्हणते, पोरगा पुण्यात शिकते म्हणते, पण त्याचा 4 दिवस झाला फोनाला जेवून राहिला म्हणते, तो वरच्या गाडीची गाडी घेऊन मागून राहिला म्हणतो. ते नाही की आजकाल ते पुण्यामध्ये गेले आपल्याला पोरगी नाही करत एवढ्या गोष्टी, ती बापाला समजते, मायला समजते. ते म्हणते आई असू दे राहू दे. हा बकरा संगतीमध्ये त्याला ते अशी घेऊनाची वरच्या घेऊनाची नाही ते आजकाल काय नाव तिचे माहित नाही. हो हो चालवणारा खालकर बसणारा वरतं चालतेवाली गाडी ते घेऊन मागते म्हणते. असे मला बरेच गुरुजी भेटते. आणि रिझल्ट मध्ये त्याचा तेव्हा तर तो 3ऱ्या वर्षालाच घरी वापस येते है ना. ज्याला वरच्या याची गाडी घेऊन दिलं तो 3ऱ्या वर्षाला घरी वापस येते. आणि एखाद्या पोरीनं जर म्हटलं ते खून के रिश्तों से दामन को छुड़ाने लगे, खून के रिश्तों से दामन को छुड़ाने लगे, अपनी तहजीब को हम खुद ही मिटाने लगे, आश्रम में किया माँ बाप को दाखिल हमने और नई कार में कुत्तों को घुमाने लगे. अशी संस्कृती आहे. पाहिलं बऱ्याच कारमध्ये मागच्या काच्याच्या खिडकीत कुत्रा दिसते, कुठं पाहिला नाही पाहिला, पण देव तुमच्या घरीच आहे. कोणा अरे वा हुशार पोरं, खरे देव आई वडीलच आहे. अरे ज्यांना जन्म दिलं त्यांना जीव दिलं तोच तुमचा खरा मायबाप तुमचे देव आहे. त्या देवबाबांना कधी दुखवू नका. त्यांच्या डोळ्यात तुमच्यामुळे अश्रू येतील असं काही करू नका. तुमच्यामुळे ते दुखावतील असं कोणताही काम तुम्ही करू नका. विशेषतः मी मुलींना हात जोडून सांगतो. मला परवाच्या दिवशी मोहनीचे एक शिक्षक भेटले, म्हणून काय झालं 3 पोरी पडायला तर 7 दिवसात कर्कटा खाऊन झोपते किंवा पाणी पिऊन झोपून जाते. अशी माय नशिबात आले तुम्ही. मग त्याला दुखवा, त्यांच्या डोळ्यात पाणी आणाल नाही, त्यांना सुखात ठेवायचंय, त्यांचे स्वप्न पूर्ण करायचे, त्याच्यासाठी तुम्हाला शिकायचं आहे. आणि मगाशी बोलता बोलता बोलतो हे पळणे वाला प्रकार आहे ना, हा चुकीचा प्रकार आहे. कोण पळवून येते? लाचार लोक पळवून येतात. पण राष्ट्रप्रेम शिकवायला का गरज पडत नाही, कारण ते प्रत्येक माणसाच्या मनात त्या जपानमध्ये मागे सुनामी आला होता सर. त्या जपानमध्ये एक विशेषता आहे, त्या जपानमध्ये बँका फार कमी आहेत, कारण चोर नावाची वस्तूच कमी आहे. घरी सहसा लाकडी पेटीमध्ये पैसा ठेवतात, कुलूप लावतात, नाही लावत तरी कोणी चोरून येत नाही. प्रत्येक पेटीवर घरमालकाचं नाव लिहिलं जातं. सुनामी, वादळ, भूकंप याच्यावर बसलेला तो देश आहे. एक वेळा तर आएगी भटक कर ही सही, मंजिलें तो मिल ही जाएगी भटक कर ही सही, घूम रहा तो बोलते जो घर से निकलते नहीं, तो निकलो आगे बढ़ो और समृद्ध बनाओ इस गांव को, और उस समृद्धि के साथ एजुकेशन को भी समृद्ध बनाओ और मिसाल बनाओ इस गांव की, इस जिले की, इस देश की. सिर्फ महाराष्ट्र में नहीं, माझा आशीर्वाद फक्त मला एक शाळा आणखी काम करत आहे एवढी सुंदर, केसरवाडा पवार आमच्या वहिनी आलेले आहेत, त्यांचा भाऊ. तो माणूस अख्ख्या धावत राहते पुढे जिंदगीत लोकांच्या गावात शाळेत क्रीडांगण हे बनवण्यात, पण त्याच्यातला तो अर्धा पैसा आपल्या गावावर खर्च करते. ऐकतात सर थोड़ा मिशन सर कहाँ बैठे वो चले गए, उनको आगे आने वाला. असे लोक पैदा झाले. त्यांनी एकच वाक्य म्हटलं, साल मैंने कोई भगवान नहीं देव नहीं, मेरा गाव ही मेरा भगवान, मेरा गाव ही मेरा मंदिर. तो तोच आशीर्वाद मी तुम्हाला पण देतो, इथं असलेल्या प्रत्येक व्यक्तीला देतो, इथल्या शिक्षकांना देतो. आणि माझी जिथं गरज पडेल केव्हाही आप मिस यू, ऐसे लोगों के साथ जुड़ना मजा, क्योंकि हम कुछ करेंगे ना. चलो पीरे पाटिल कहाँ के मैच घेने दे. ओके ओके मागचे कोंबडा नाही का, कोंबडा म्हणजे चिकन खाता का तुम्ही? पण खाता का कोंबडा? आता एक काम करायचं, जे कोंबडा खाला काही कोंबड्याचा आवाज काढायचा, आणि जर कोंबड्याचा आवाज काढला नाही तर कोंबडा खायचा. चला आवाज काढा कोंबड्याचा.
बरोबर मेंढी कापून खाऊ शकतो तुम्हाला पण येऊ का सगळ्यांनी करायचं चप 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 ओके आता शिट्टीतून करायचं शिट्टीतून हा ते कसं बघा कोणता आवाज आहे कोणत्या पक्षीचा चिमणीचा नाही पाटलीमुळे आणि कधी कधी पाटलीमुळे असा आवाज करते असा पण आवाज करते काय रे दादा बिबिया पाया आता मी म्हणणार कावळाकरी काव काव कावळाकरी काव काव कावळाकरी काव काव चिमणी म्हणजे सगळ्यांना चिमणी चिमणीचा आवाज ऐकायचा असा असतो बघा चिमणीचा आवाज ना बरोबर आपल्याला किती बोट आहे एक बोट आणि बोट जोडायचं रेडी आणि त्याच्यावरती हा अंगठा ठेवायचा असा ठीक आहे आणि उघडी शाळा लाखो इथले गुरु यांची गोष्टी करू बघू बंगला त्या मुंग्यांचा सूर ऐकूया या भुंग्याचा फुला फुलाचे रंग दाखवित मोठे फुल पाखरू झाडे गेली पशु पाखरे यांची गोष्टी करू धन्यवाद सुंदर गाणी नाही तर मला मी सगळं बघत बघतो तुमच्या गावच्या व्हॉट्सअप ग्रुपला आहे झाड दूर का झाड सर इकडे बघा सर झाड खाली करायचे मागे थोडं बाबूजी बरोबर विशेष म्हणजे पाहिलं पण त्याचबरोबर मी सांगू इच्छितो माझ्यासोबत माझी व्यवस्थापन समिती आली पार्टीला त्यांनी मला साथ दिला माझ्या समितीचा अध्यक्ष किती शिकला असेल पहिल्याही वर्ग शिकू शिकला परिसराने डब्ल्यू साहेबांनी मान्य पण केलं की दुसरी ग्रामपंचायत होती पण आम्ही त्या ग्रामपंचायतीला ओळखलं आणि त्यांना ते सत्कार केलं आणि ते पुढे गेली आणि ते सत्कार होत आहे तर अशा लोकांना सत्कार व्हायला पाहिजे की शिक्षणामध्ये अग्रसर काम करतात इकडे बघा सर तुम्हाला मिळालं का रोप मिळालं का ठीक आहे सगळे घ्या सगळे ठीक आहे हेमलाद मसा मनसुले
आहेत का हेमराज मसामर असले निमराव निर्मला भाऊराव सकाराम गणवीर फॅमिला दिगंबर गणवीर या लवकर छायाबाई सुद्धा बसराम केवलराम गुजारू विखे चैत्राम किसन टेकाम दिवा कानू पुस्तळे यांनी या ठिकाणी कृपा करावी ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच यांना विनंती करण्यात येते की त्यांनी सत्कार स्वीकारण्याकरिता या ठिकाणी येण्याची कृपा करावी त्यानंतर यानंतर गोंदिया अतिशय उत्तम प्रकारची अशी कबड्डी हे घेत असतात इंदू सुरेश कंगाले इंदू मुरली रुक्मळे वंदना कुशल कापते निरंजना आत्माराम रुक्मळे चला चला जयमाला राघव मुंगुलवाले पुस्तकाला सुदास गजबे छायाबाई विनोद कापते कांताबाई राजीराम कापते पुष्पा मुकुंद कापते वत्सला यशवंत मनसोड पहिल्या आनंद मनसोड इकडे मावशी तुम्ही पहिल्या आनंद मनसोड प्रभा सीताराम म्हणजे नीला उत्तम म्हणजे ललिता सिद्धार्थ खोबरागळे अनुसया रामदास गजबे पार्वता तुकाराम नंबरवार तुळजा शालिग्राम शकुंतला तुकाराम रुक्मळे मीरा अशोक सूर्यवंशी मनाबाई गोमा मेश्राम उर्मिला यशवंत रुक्मळे दुर्गा ज्ञानेश्वर मेश्राम सुमन दौडू मेश्राम त्यांचे नाव घेण्यासाठी त्यांनी ज्यावेळी त्यांच्या कुटुंबातील कुणी येऊ नये लता विश्वास गल्डे तुळजा दशरथ नारनवरे माया गणपत गणराज तिरपुळे सुनीता जयराम मराठी चंद्रभागा भीषण मारसकोले शारदा कोदू शेंडे सुशीला सुभाष गल्डे रुक्मा डुकरू डोंगरवार सुमित्रा सीताराम डोंगरवार सुनंदा नाजुकराम डोंगरवार ध्रुवता हिरामन प्रत्येकी सुनंदा घनश्याम चौक उज्ज्वला नरेश खेळणे जसवंत सकाराम मागळे पार्वता श्रीराम प्रत्येकी गीता गणपत मालवी प्रमिला प्रेमदास वागळे कौशल्या वक्तू वडवे वृद्ध लक्ष्मण डोंगरवार ज्यांचे नाव घेताना सर्व महिलांना विनंती करण्यात येते की आपण या ठिकाणी येण्याची कृपा करावी लक्ष्मी विश्वनाथ मेश्राम ज्ञानदेव गायकवाड मुक्ता ठाकरे दिवांगना बाबू मेश्राम मंगला अमृत केवट ललिता भिवा केवट जयत्र भाऊराव मेश्राम त्यांचा पंढरी वागणे सरस्वता मंदिरा मेश्राम किरण हरिचंद्र मानकर निरुता राजेंद्र गायकवाड विना ओमप्रकाश वागळे रमाबाई मारुती गणवीर सुरोधनाथ चैत्राम गायकवाड जनाबाई नामदेव मस्के ध्रुपदा देवराम मस्के पुष्पा भाऊराव मस्के कामुना आनंदराव कोहळे पार्वता आनंदराव कोहळे कणकू साधू डोंगरवार कचरूबाई तेजराम बालगुते ज्यांचे नाव घेतो त्यांना इथे यायचे त्यांच्या कुटुंबातील कोणीही व्यक्ती येऊ नये हा विद्वांचा सन्मान आहे त्यांचा सन्मान आहे त्यांच्या हाताने वस्तू द्या ज्यांचे नाव घेण्यात आले त्याच महिलांनी विधवा आणि एकल महिलांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे नाव सर्वांचंच घेण्यात येतील ज्यांचे नाव आहे त्यांचे नाव घेण्यात येतील गर्दी वाटल्यावर थोडं 2 मिनिट थांबलेलं आहे कणकू साधू डोंगरवार कचरूबाई केंद्रा बाळमुद्दे पार्वता पेंट मस्के अंजना विश्वनाथ बाळमुद्दे अंजना कोदू गायकवाड यशोदा
यशोदा अभिमन रामटेके, माया मदनलाल गायकवाड, रसिका रामचंद्र गणवीर, बबिता रणधीर कांबळे, प्रमिला शालिग्राम मानकर, राजूबाई तुळशीराम मानकर, अहिल्या तुळशीराम मानकर, रुक्मा फागू केवळ, कमला श्यामराव वगळे, गीता आत्माराम बारुदे, लक्ष्मीबाई गणपत बारुदे, जयवंता सहस्राम सयाम, शकुंतला भीमराज राऊत, शेवंता अभिमन कोलवते, बाली किशोर परदेकी, सरस्वता उत्तम डोंगळे, अंतकला गोवर्धन उईके, संध्या महिपाल म्हणावी, फुलवंता व्यंकट म्हणावी, गजाबाई सोविंदा उईके, हिरकन्या मुलचंद मसराम, अनुराधा हेमराज म्हणावी, बायाबाई सदाशिव मनसकोले, सायंत्रा देवराम म्हणावी, शोभा देवराम म्हणावी, सुलोचना महादेव सयाम, प्रमिला शिवराम उईके, रता शिवचरण उईके, कल्पना विलास वडवे, सुब्रता दिवार पंधरे, सिंधू दुर्योधन मसराम, हस्तकला विठ्ठल उईके, शेवंता निताराम माळवे, देवांगना दिनेश सराडे, सुरजा देवराम तलावी, बारजा वातू उईके, जयत्रा गुलाब भोंडे, कविता धनराज म्हणावी, सविता नंदेश्वर वलके, सुग्रता रामकृष्ण शिरसाट, शिल्पा चोपडा म्हणावी, सागरता बाळकृष्ण टेकर, सुनंदा माधवरावट्टी, रता किशन शिरसाट, पुष्पा मोहन म्हणावी, लक्ष्मी सुदेव कोडपे, रत्नमाला पुरुषोत्तम डोंगळे, जयवंता नकाराम टेकर, सविता दसाराम टेकर, सत्यबाबू मोरेश्वर वलके, सिंधू रमेश वळवे, सायंत्रा समा वलके, सागरता किशन टेकर, रेवता देवराम मलावी, कांचन अंबादास मलावी, देवांगना धुलीचंद मसराम, या व्यतिरिक्त कथागीत गायक आरतीमध्ये वाचताना पुन्हा विधवा महिला, गावातील कुठलीच विधवा महिला किंवा एकल महिलांचे ज्यांचे नाव सुटले असतील त्यांना सन्मान स्वीकार करण्याकरिता या ठिकाणी येण्याची कृपा करावी. नाव घेण्यात माझ्या हाताने काही गलती झाली असेल त्याबद्दल आपली माफी मागतो. पण ज्या विधवा महिला आहेत, ज्या एकल महिला आहेत, त्या सर्वांना विनंती करण्यात येते की आपण ह्या ठिकाणी मंचावर येण्याची कृपा करावी. सर्वांची सोडून देण्याची व्यवस्था करण्यात येईल. समोर बघा, इकडे समोर बघा.